सर ज्योतिषशास्त्र जर आहे, हे जर एक शास्त्र आहे, हे एक विज्ञान आहे ज्योतिष, बरोबर की चार ज्योतिष ते माझ्याबद्दल सेम का नाही बोलणार, ते थोडं थोडं वेगळं किंवा काहीतरी वेगळं असतं. सर कुंडली असते, प्रारब्ध असतं आणि नशीब असतं, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आता प्रारब्ध भाग आहे ना, प्रारब्ध भाग याचा अर्थच असा की मागच्या जन्मामध्ये किंवा जन्मांतरामध्ये, पण जन्मामध्ये मी म्हणत नाही. बहुतेक लोक काय समजतात, आम्ही कर्म करतो, कर्म म्हणजे आम्ही आमच्या घरचे कामं करतो किंवा आम्ही ऑफिसचं काम करतो किंवा आम्ही फॅक्टरीत काम करतो. हे कर्म नाही आहे ते म्हणतात. त्यांची व्याख्या अशी होती की कर्म याचा अर्थ तुम्ही इतरांसाठी काय केलं त्याला ते कर्म म्हणतात. ओ सर, पत्रिका मोठी की कर्म मोठे? आणि हे मला या निमित्ताने प्रत्येक माणसाला सांगायचं की घरत्या स्त्रीला सफिशियंट तुम्ही मान द्या, कारण ती गृहलक्ष्मी आहे, तिला गृहलक्ष्मी आपण म्हणतो. सर काळ थोडा बदलला आहे. कमेंट आल्या की बायको आमचा अपमान करते आज. बरोबर, परिस्थिती त्याच मुद्द्याकडे मला यायचं आहे. परिस्थिती बदल. स्त्रिया सर पुरुषांना तेवढा मान देत नाहीये, कारण कमेंटमध्ये मला अशी व्यापडतात की तू ते का नाही विचारत की आम्ही स्वतः हे अनुभवतोय असं म्हणतात लोक की आमची बायको आमच्याशी खूप उद्धटपणाने वागते, चार लोकांमध्ये आमचा अपमान करते. तर सर तसं केल्यानेही चुकीचं होऊ शकतं घरात. हे 5-25 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ती गोष्ट सफिशियंट होते. किती गुण जमले ते गुण, जो भाग आहे ना तो नाडी गण वर्ग याच्यावर अवलंबून आहे. हे 10 ग्रह ज्या वेळेला तुम्ही एकमेकांशी मॅच कराल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती पत्रिका जी आहे ना, ती पत्रिका तुम्ही पाहिल्यासारखं होईल. असं तुम्ही चेक करतात? हो, प्रश्नच नाही. किती वेळ लागतो सर? बराच वेळ लागतो. पण ते जे निघतं रिझल्ट तो परफेक्ट असतो. परफेक्ट म्हणजे मी सांगतो ना की गेल्या 50 वर्षामध्ये हार्डली 1-2 डिवोर्स माझ्या याच्याप्रमाणे झाले. बाप रे, हार्डली 1-2. परंतु हा मुलगा त्या पद्धतीचा असू शकतो का? त्याचे शुक्राणू कमी आहेत किंवा शुक्र त्याचा पॉवरफुल नाही आहे किंवा हा तिला सॅटिस्फाय करू शकणार नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात त्याच्यावर. बऱ्याच वेळा काय होतं सर की ज्योतिष सांगतात कुंडली बघून की अरे तुझ्या आयुष्यात भरपूर पैसा आहे, तू लाईफमध्ये खूप मोठी अचिव्हमेंट करणार आहे, पण तो व्यक्ती करू नाही शकत किंवा तो कुठेतरी अडकलेला असतो. मग तो प्रॉब्लेम काय असतो की तो तेवढा पैसाच नाही कमवत आहे, बट ज्योतिष सांगतोय, कुंडली बघून कळतंय की यार नाही, हा व्यक्ती अमीर बनणार एक दिवस. नाही, आता हा जो प्रकार आहे ना, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या महादशा बघतो त्या महादशा फार महत्त्वाच्या असतात. आणि त्या महादशांचं कॅल्क्युलेशन की बरेच लोक म्हणतात की आमच्या घरातनं काही कार्यक्रमच झालेला नाही, म्हणजे ते वास्तुशांतीच्या वेळेला काय झालं, ते असं झालं, मग आम्ही कलशपूजन केलं गेलो. कलशपूजन हा त्याच्यावरचा पर्याय नाही. वास्तुशांती ही वास्तुशांतीच आहे आणि ती करणं गरजेचं आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे श्रीकांत जोशी सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण ॲस्ट्रॉलॉजीवर भरपूर पॉडकास्ट केले, ज्योतिषशास्त्रावर आपले पॉडकास्ट झाले. 50 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अनुभव असलेली व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. ज्योतिषशास्त्राचा कसा वापर केला गेला पाहिजे तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, तुमचं आयुष्य सुखकर करण्यासाठी, पैसा येण्यासाठी, लग्नांसाठी, हेल्थसाठी, ज्या प्रॉब्लेमवर तुम्हाला जे प्रॉब्लेम तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात आहेत ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. पण त्याला एक पद्धत असते, ती सांगण्याची एक पद्धत असते, ती अनुभवातून बनली जाते. तेच आपल्याला आज सर समजवणार आहे. सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. नमस्कार सर. हां सर, बोला, काहीतरी बोलत होता. काय नाही चेतन, माझं एकच आहे की आपण गणपतीचं स्तवन करून स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. खूप छान वाटलं सर. याच्यातून हेही कळतं की तुम्ही फक्त ज्योतिषच नाही आहे, तर एक चांगले कवीही आहात. ज्योतिषशास्त्र काय सर? ज्योतिषशास्त्र म्हणजे आता माहिती आहे की एखाद्या क्षणाला आकाशस्थ ग्रह जे आहेत त्या आकाशस्थ ग्रहांची परिस्थिती जी असते त्याच्यानुसार तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतील त्याचा आपण विचार करतो. ओके. त्याच्यामध्ये व्यक्ती असंच नाही धरता येणार, प्राणी आहेत, पक्षी आहेत किंवा सगळ्यांच्या आयुष्यावर त्याचे परिणाम हे होतच असतात.
तर आपल्याला एक गाईडलाईन मिळावी त्याच्या माध्यमातून की ह्या व्यक्तीचं आयुष्य पुढे कशा पद्धतीने जाऊ शकतंय वगैरे, याच्यासाठी आपण ज्योतिषाचा उपयोग करतो. आणि त्याचं जे शास्त्र आहे, ॲस्ट्रॉनॉमी वेगळं, ॲस्ट्रॉलॉजी वेगळं. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे जे ग्रह आकाशामध्ये आहेत त्याचा अभ्यास करणं, आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे त्याचे परिणाम पृथ्वीवर किंवा इतर विषयावर कसे होऊ शकतील याचा अभ्यास करणं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषी आपण म्हणतो. जे आपलं पुरातन शास्त्र आहे, अनेक काळांपासून चालत आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण नवग्रह आहेत. आता त्याच्यात सुद्धा प्रकार असा आहे की नंतरच्या काळामध्ये, म्हणजे आपल्या वैदिक काळामध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये 9 ग्रह फक्त होते, पण नंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे जे ग्रह आहेत याचा पण त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. बरोबर. आणि आज बरेचसे लोक जे आहेत ना, हे बरेचसे लोक नवग्रहांवरच भर देतात. परंतु ही जी नवीन हे आलेले आहेत, नवे ग्रह जे आपले नंतर सापडलेले आहेत किंवा शोधून काढलेले, त्याचा सुद्धा आयुष्यावर परिणाम होतो. आज आपण विचार करतो की एक सूर्य आपल्याला दिसतो, परंतु कदाचित अजूनही सूर्य असू शकतात, अवकाशात असू शकतात की ज्याचा तुम्ही संशोधन करून त्याचा काही परिणाम होतोय का त्याचा विचार केला पाहिजे. चंद्र सुद्धा आहे ना, चंद्र सुद्धा एकच आपल्याकडे, आपण पत्रिकेमध्ये एकच घरामध्ये चंद्र मांडतो, परंतु चंद्रमा मनसो जाता. चंद्र हा जर मनाचा कारक आहे तर अंतर्मन असतं, बाह्य मन असतं, त्याच्यानंतर अंतरात्मन मन असतं. तर हे जे आहे ना, हे कदाचित ह्या तिन्ही याचा म्हणजे नुसत्या चंद्राचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर 3 चंद्र तुम्हाला मांडावे लागतील, की जे बाह्य चंद्र आहे, अंतरचंद्र आणि अंतांतर चंद्र आहे. तसं दशामध्ये, महादशांमध्ये महादशा आहे, अंतर्दशा आहे, अंतांतरदशा आहे, सूक्ष्म दशा आहेत. बरोबर. अशा प्रकारच्या प्रत्येक ग्रहाचे अंश त्याच्याप्रमाणे सुद्धा शास्त्र असू शकतं, आणि याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. बरोबर. आता सुदैवाने कसं आहे की आत्तापर्यंतचे जे आमचे विद्वान ज्योतिषी होते हे सगळे जुने शास्त्र आहे, हे चालत आलेलं आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण ते ऋषीमुनींनी शोधलेलं शास्त्र आहे. परंतु नवीन काळानुसार जर समजा एखादा कोणी ग्रह शोधून काढला तर त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे. आणि शास्त्र ज्यावेळेला तुम्ही म्हणता, ज्योतिष शास्त्र आहे असं तुम्ही म्हणता, तर ज्योतिषशास्त्र म्हणजे कसं की शास्त्रामध्ये नेहमी संशोधन चालू राहतं, नवीन नवीन संकल्पना त्याच्यामध्ये येत राहतं. तर त्या संकल्पनांचा तुम्ही अभ्यास करून त्याच्यावरचे परिणाम काय होऊ शकतात, ते माणसाच्या मानवावर परिणाम काय होतील त्याचा तुम्ही अभ्यास करणं म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. सर, ज्योतिषशास्त्र जर आहे, हे जर एक शास्त्र आहे, हे एक विज्ञान आहे ज्योतिष, बरोबर, तर मग प्रत्येक नाही म्हणू शकत, बट बऱ्यापैकी ॲस्ट्रॉलॉजर्सचं, ज्योतिष लोकांचं जे प्रमाण असतं, जे एखाद्याबद्दलचं सांगण्याचं भविष्य असतं, ते वेगवेगळं का असतं? प्रत्येकाचं सेम का नसतं? की 4 ज्योतिषी ते माझ्याबद्दल सेम का नाही बोलणार? ते थोडं थोडं वेगळं किंवा काहीतरी वेगळं असतं. बरोबर आहे. याला कारण असं आहे की ज्योतिषशास्त्र जे आहे ना, हे जरी शास्त्र असलं तरी ते गणिताचं नाही आहे. म्हणजे जरी त्याच्यामध्ये गणिताचा भाग असला की जो आज अनावश्यक वाटतो. एक काळ असा होता की आम्ही तासनतास गणित करायचो, तेव्हा ते लग्न निघायचं, त्यावेळेला प्रत्येक ग्रहाचे अंश निघायचे, मग त्याच्यावरून त्याच्या महादशा निघायच्या. आता हे काम तुम्हाला एकाच सेकंदामध्ये कॉम्प्युटरवर किंवा तुमच्या मोबाईलवर अवेलेबल असतं. म्हणजे त्याच्यात त्या गणितामध्ये आता तुम्ही वेळ घालवण्याचा अर्थ नाही आहे. पण ज्या वेळेला तो गणिताचा भाग येतो त्यावेळेला ते मी नेहमी असं म्हणतो की शास्त्र हे इंट्युशनल सायन्स आहे, हे इन्स्टिट्यूशनल सायन्स नाही. मला एकाने असंच विचारलं होतं, म्हणजे इन्स्टिट्यूशनल सायन्स म्हणजे काय? म्हटलं इन्स्टिट्यूशन म्हणजे जे शिकवतात, म्हणजे संस्थांमध्ये जे शिकवलं जातं, ज्याच्या डिग्र्या दिल्या जातात लोकांना की हा काय आचार्य आहे, तो काय गुरु आहे, तो काय महागुरु आहे वगैरे, तर ते पण ते हे आहे का? म्हटलं तो प्रश्न नाही आहे, हे इंट्युशनल सायन्स आहे. इंट्युशनल म्हणजे त्या क्षणाला तुम्हाला जे आतून वाटतं त्या ग्रहाच्या बाबतीमध्ये, त्या राशीच्या बाबतीमध्ये, ते तुम्ही सांगणं, असं ते ज्योतिष आहे. म्हणून त्याला आपण इंट्युशनल सायन्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये फरक का पडतो? तर प्रत्येक माणसाचा अनुभव, त्यांनी केलेला अभ्यास, त्याला जे काही आत्तापर्यंत त्याला फीडबॅक मिळालेला असतो तो फीडबॅक, किंवा त्यांनी स्वतः काही संशोधन केलेलं असेल तर ते त्याच्यानुसार तो सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बघतो की बरेचसे लोक हे एकच प्रकारची पत्रिका पाहतात, ज्याला आम्ही लग्न कुंडली म्हणतो. ओके. लग्न म्हणजे काय? तर सूर्याची जी परिस्थिती असते, 12 घरं आहेत कुंडलीचे, आणि सूर्य त्याच्यातून फिरत असतो. बरोबर. म्हणजे 24 तासामध्ये सूर्य एक प्रदक्षिणा पूर्ण करतो त्याच्यामध्ये. तर 2-2 तास साधारण एक लग्न असतं. ओके. 2 तासाचं एक लग्न. मग जर समजा तुमचं सूर्योदयाच्या वेळेचा तुमचा जन्म असेल तर ते लग्नस्थानामध्ये तो रवी येतो.
म्हणजे आणि तिथे जी राशी येईल ती तुमची लग्न राशी आपण म्हणतो. बरोबर. अशा पद्धतीने. तर हे जे आहे ना, हे फिरत असताना त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की बाबा अजून त्याच्यामध्ये सूक्ष्म काही गोष्टी आहेत. जसं आता तुम्ही आणि मी आपण पुण्यात राहतो समजा, तर पुण्यामध्ये तुम्ही नेमकं कुठे राहता? तुम्ही चिंचवडला राहता तरी तुम्ही पुण्यात राहता, तुम्ही बालेवाडीत राहता तरी तुम्ही पुण्यातच राहता, मी कोथरूडला राहतो. तर सांगताना असं सांगता येईल की आम्ही पुण्यात राहतो, बरोबर. परंतु पुण्यामध्ये नेमकं तुमचं एकमेकांशी कनेक्शन किती आहे हे कळण्यासाठी त्या ग्रहाचे अंश, त्याचं नक्षत्र हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे. किंवा नवांश जो भाग असतो त्याचाही, तो नवांशाचा भाग कळणं आवश्यक आहे. मग तुम्ही त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून ठरवू शकता की हा ग्रह किती पॉवरफुल आहे. ओके. ग्रहांच्या अवस्था असतात, बाल्यावस्था आहे, कुमारावस्था आहे, वृद्धावस्था आहे, मृत अवस्था आहे. एखादं जर समजा मृत ग्रह असेल तर त्याच्यावर खूप भर द्यायचा की तो चतुर्थामध्ये तो अष्टमामध्ये तो षष्ठ, काही अर्थ नाही ना त्या गोष्टीमध्ये. कारण तो जर मृतावस्थेतच आहे तर तो जिवंत होणार नाही आहे किंवा त्याची पॉवर कमीच होऊन जाणार आहे. तर हा सगळा विचार करावा लागतो आणि हा विचार केला जात नाही. म्हणून मग ते बदलतं प्रत्येकाचं. म्हणून प्रत्येक जण आणि बरेचसे लोक काय करतात, फक्त एक लग्नकुंडली घेतात, त्याच्यावर कुठेही नक्षत्र नसतात किंवा काही दाखवलेलं नसतं आणि मग त्याच्यावर ते ठोकून आलो. त्याच्यानंतर मी तर म्हणतो की आपल्यामध्ये पहा, तिथी वारांच नक्षत्रम योगम करणमेवच पंचांगम श्रवणम नित्यम गंगा स्नानम फलम लभेत, असा एक श्लोक आहे. म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या गोष्टींचा आपल्याकडे बरेचसे लोक हा विचार करत नाहीत, जे करायला पाहिजे. कारण त्याच्यात त्या प्रत्येक गोष्टीचे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतात. बरोबर. मंगळवारचा एखाद्या माणसाचा जन्म असेल तर तो मंगळप्रधान माणूस असू शकतो किंवा त्याचा परिणाम असू शकतो. नक्षत्र समजा एखादं मंगळ असेल तर निश्चित असेल, त्याच्यातही जर समजा मंगळ पॉवरफुल असेल त्याचा, तर मग तो माणूस मंगळाच्या अंडर येतो. बरोबर आहे. न्यूमरॉलॉजीप्रमाणे 9 तारीख असेल तरी तुम्ही मंगळाच्या अंडर आहे. बरोबर. अशा पद्धतीने त्या ग्रहाची, प्रत्येक ग्रहाचा विचार करून जर तुम्ही हे केलं तर प्रेडिक्शन दिलं तर ते चुकणार नाही आणि त्याचा विचार व्हायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. सर, कुंडली असते, प्रारब्ध असतं आणि नशीब असतं, यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आता प्रारब्ध भाग आहे ना, प्रारब्ध भाग याचा अर्थच असा की मागच्या जन्मामध्ये किंवा जन्मांतरामध्ये, पण जन्मामध्ये मी म्हणत नाही, जन्मांतरामध्ये जी काही तुम्ही कर्म केलेली असतात त्या कर्मांचा तुम्हाला परिपाक म्हणून हा जन्म मिळालेला असतो. कारण आत्म्याने कुठे जन्म घ्यायचा हे तो ठरवतो, तुम्ही नाही ठरवू शकत. ओके. आणि तो मागचं तुमचे कर्म बघूनच तो त्या घरामध्ये जन्माला येतो. त्याला आपण प्रारब्ध म्हणूया. ओके. किंवा नशीब म्हणूया वेगळ्या भाषेमध्ये. आणि कर्म याचा अर्थ तुम्ही आत्ता काय करत आहात, आताचं कर्म, ज्याला संचित आणि क्रियमान असं पण म्हटलं जातं. आपल्या पुण्याचे जे मोठे विद्वान संशोधक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर पवी वर्तक म्हणून, त्यांनी त्याच्या एका पुस्तकामध्ये कर्म ह्या विषयाची व्याख्या फार सुंदर दिलेली आहे. ओके. कर्म म्हणतात, बहुतेक लोक काय समजतात, आम्ही कर्म करतो, कर्म म्हणजे आम्ही आमच्या घरचे कामं करतो किंवा आम्ही ऑफिसचं काम करतो किंवा आम्ही फॅक्टरीत काम करतो. हे कर्म नाही आहे ते म्हणतात. त्यांची व्याख्या अशी होती की कर्म याचा अर्थ तुम्ही इतरांसाठी काय केलं त्याला ते कर्म म्हणतात. म्हणजे हा पण विचार माणसाने करायला पाहिजे की मी माझ्या पुरतं जगत नाहीये, मी समाजासाठी जगतो आहे. बरोबर. आणि समाजासाठी मी दिवसभरात काय केलं, दुसऱ्यासाठी आपण काय केलं, दुसऱ्याची काय मदत केली, ते तुमचं कर्म आहे आणि त्या कर्मानुसार तुमचं प्रारब्ध ठरत असतं. बरोबर आहे. आता जर माझ्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं आहे समजा की मी इंजिनियर बनणार आहे, ओके, बट माझं नशीब वेगळं आहे किंवा माझं प्रारब्ध वेगळं आहे की मी नाही ते बनू शकलो किंवा मी वेगळंच बनलो, मग त्यावेळेस काय समजायचं की चूक कुठे घडली? चूक म्हणण्यापेक्षा मी सांगतो की एखादी गोष्टीची खूप लाइकिंग असते एखाद्या गोष्टी. आता काही मोठमोठी जी आपली सेलिब्रिटीज आपण म्हणूया, त्यांचे विचार म्हणजे त्यांना काहीतरी वेगळंच व्हायचं असतं. बरोबर. पण ते होतात वेगळेच. याचा अर्थ काय आहे की तो मागच्या जन्मीचा जो काही भाग असतो तो भाग तुमच्यापर्यंत आलेला असतो. बरोबर आहे. मी असं कुठेतरी वाचलेलं मला आठवतं की भीमसेन जोशींना मोठं फुटबॉलपटू व्हायचं होतं, पण ते झाले जागतिक कीर्तीचे गायक. म्हणजे हे त्यांचं या जन्मीचं कर्म किंवा काय हे होतं आणि त्यांनी ते जे मागची त्यांची इच्छा होती
ती इच्छा म्हणजे त्यांचं ते प्रारब्धाच्या संदर्भामध्ये बरोबर, हा फरक पडतो. फरक पडतो. एखादा व्यक्ती जर सर तुमच्याकडे येतोय, तुमच्याकडेच नाही म्हणायचंय मला, ज्योतिषाकडे जातोय, तो प्रॉब्लेम घेऊन जातो, बरोबर. तो घाबरलेला असतो, अशा वेळेस ज्योतिषाची भूमिका काय असायला हवी? एकदम छान प्रश्न आहे हा. कारण मुळात काय आहे की ज्योतिषाकडे माणूस केव्हा जातो, जसं आपण काही दुखायला लागलं की आपण लगेच काही डॉक्टरकडे जात नाही. आपण एखादी गोळी घेऊन बघतो, काही औषध घेऊन पाहतो, कोणी काही सांगितलं तर ते करून पाहतो. त्याच्याने ज्यावेळेस बरं वाटत नाही त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो, वय आता जायला पाहिजे आपलं. तसं ज्योतिषाचं आहे. माणूस ज्यावेळेला एखाद्या याच्यातून त्याला प्रॉब्लेम मधून तो बाहेर निघत नाही किंवा त्याला सोल्युशन सापडत नाही स्वतःहून, त्यावेळेला तो शेवटी म्हणतो की नाही आता कोणाला तरी मला विचारायला पाहिजे, मग तो ज्योतिषाकडे येतो. म्हणजे काय की थोडासा विचार केला तर ती व्यक्ती खूप रंजली गांजलेली असते. ते गांजलेलं असतो परिस्थितीने म्हणा किंवा याच्या म्हणा, खूप काम करून सुद्धा त्याला त्याच्यामध्ये यश येत नाही. मग त्याला असं वाटतं असं मग कसं काय होतंय माझ्या बाबतीत, किंवा माझ्या बरोबरीचे लोक सगळे पुढे निघून गेले, मी आहे तिथेच राहिलेलो आहे, हे का घडतंय. मग त्याच्यामध्ये तुमची भूमिका, ज्योतिषाची भूमिका ही पाहिजे की त्याला मुख्य म्हणजे कर्म करू, त्याला कर्म करायला प्रवृत्त केलं पाहिजे, कारण तो हतबल झालेला असतो. बरोबर. आणि माझी भूमिका मला म्हणणं तेच आहे की जसं महाभारतामध्ये आपण पाहतो की गीतेमध्ये अर्जुन जो आहे ना, अर्जुन हतबल झालेला होता किंवा माझ्याच घरातले लोक, माझेच गुरु, माझे भाऊबंद हे सगळे समोर उभे असताना मी त्यांच्याशी कसा लढू. बरोबर. तर त्यावेळेला कृष्णाने जी भूमिका बजावली, गीता सांगून 18 अध्याय गीता सांगितली कृष्णाने, आणि त्यांना सांगितलं की नाही तू उठ आणि कामाला लाग, उठ आणि कर्म कर, बाकीची तू काळजी करू नको. बरोबर. ही जी भूमिका आहे थोडक्यात म्हणजे माणसाला नष्ट माणसाला क्रियाशील बनवणं, ही ज्योतिषाची भूमिका असली पाहिजे. ओके, खूप छान पद्धतीने समजवलं सर तुम्ही. एक मुद्दा नेहमी येतो की माझ्या नशिबात, किंवा आपला तो मुद्दा झालाच आहे बट त्यालाच कनेक्टेड थोडा हा प्रश्न आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझी जी पत्रिका आहे त्या पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं आहे की मी खूप श्रीमंत माणूस बनणार आहे, पण मी माझे लहानपणापासून जेव्हापासून मला समज आली माझे कर्म खूप खराब आहे. कर्म खराब म्हणजे जसं तुम्ही बोलले दुसऱ्यांशी केलेला व्यवहार, समाजासाठी तुम्ही काय केलं, मी समाजामध्ये एक गुंड माणूस झालेलो आहे, मी प्रत्येकाशी खराब बोलतो, मोठ्या माणसांशी उद्धटपणे बोलतो, मी चुकीचा माणूस झालेलो आहे दुसऱ्यांसाठी. स्वतःसाठी तर मी चांगलाच आहे, पण माझी पत्रिका म्हणते की मी खूप मोठा माणूस बनणार आहे एक दिवस. सर पत्रिका मोठी की कर्म मोठे? नाही, कर्मच मोठं. पत्रिकेमध्ये हे जे दिसतं ना, आता तुम्ही कशाला महत्व देता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही फक्त पैसा हे सर्वस्व आहे का, याचा पहिल्यांदा विचार करावा. आज दुर्दैवाने काय झालेलं आहे की आज सगळ्यात जास्त महत्व हे पैशाला आलेलं आहे. ज्याच्याकडे पैसा होतो माणूस मोठा. बरोबर. जो काही करून पैसा मिळवतो तो माणूस आपल्या दृष्टीने खूप मोठा असतो. पण त्याच्यामध्ये नुसतं तेवढंच फॅक्टर नको विचारात घ्यायला. एक मला तेच वाटतं की ह्या लोकांना भीती किती असते, झोप नाही लागत. आपण अनेक गुंड आपण पाहतो की त्यांना कधी कुठून गोळी येईल संपून जाईल सांगतायच नाही, कारण ही 24 तास भीती असते. वेळेस एखादा सामान्य माणूस असतो जे बिचारा सामान्य घरात राहत असतो, त्याचा लाईफ सुद्धा नॉर्मल असतं त्या माणसाचं, त्याला शांत झोप येते, कारण त्याला काही विचारच नसतो असा. म्हणजे पैसा हे सर्वस्व नाहीये हे कळायला पाहिजे, जरी त्याला महत्व असलं तरी. आणि तो चांगल्या मार्गाने मिळाला तर तो पैसा तुम्हाला निश्चित यश देतो. पण जर समजा वाईट मार्गाने मिळवते, आज नाही उद्या ती कर्म तुम्हाला निश्चित त्रासदायक ठरतात, आणि तुम्हालाच नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्रासदायक ठरतात. मग तोच पितृदोष म्हटला जातो का सर? त्यालाच पितृदोष म्हणतात. आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला छोटस, मी नावं घेणार नाही, नावं आपण पुन्हा. एक फॅमिली होती आणि त्याच्याकडे माझं जाणं येणं होतं. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या भाजीपाल्याचा खूप मोठा व्यवसाय होता, आणि नाशिकहून त्याच्या गाड्या वगैरे मुंबईत जायच्या, मुंबईमध्ये ट्रक माल जायचा, असे त्यांचा व्यवसाय होता. मुख्य व्यक्ती तुम्ही पाहाल ना तर अक्षरशः अंगठा बहादर. ओके, काही शिक्षण नव्हतं झालं, आणि ते साधारण कर्नाटक बॉर्डरवरचे असे राहणारे रस्ते होते. आणि तिथून आल्यानंतर म्हणजे आम्ही बाहेरून ऐकलं की बा हे खूप वाईट दिवस काढले वगैरे. आणि ज्या वेळेला नंतर स्वतःचं मोठं घर, गाड्या, एक कंपनी त्यांनी स्थापन केली होती, त्याच्यातर्फे ते काम करायचे. योगायोग असा आला की त्यांना दारूचं हे मिळालं, लायसन्स मिळालं. लायसन्स मिळाल्यानंतर देशी दारूचं दुकान चालू करून दिलं. एक मुलगा सगळं ते बघायला लागला. त्या पैशाच्या जोरावर दुसरा मुलगा जो आहे तो PSI झाला. आणि आता योगायोग पहा असा की
त्या ग्रहस्थांना लिहिता वाचता येत नव्हता. बरोबर आहे. कारण मी कधी त्यांच्याकडे गेलो ना की पहिली गोष्ट ते करायचे की ते पेपर माझ्यासमोर धरायचे, मला एवढं वाचून दाखवा जरा. ते वाचून दाखवायचं आपण. सही सुद्धा त्यांची XYZ एवढी सही असायची फक्त. ओके. हां, अशा पद्धतीचं. एक दिवस काय झालं की एक दिवस त्यांच्या घरात काहीतरी वाद झाला मिसेसशी. आपण म्हणतो ना रिलेटिव्ह कशा गोष्टी असतात, तर त्यांची ती मिसेस जी होती ना, ती मिसेस ज्याला लक्ष्मी म्हणतो आपण, बरोबर, ती अशी लक्ष्मी होती, गृहलक्ष्मी. आणि हे मला या निमित्ताने प्रत्येक माणसाला सांगायचं की घरत्या स्त्रीला सफिशियंट तुम्ही मान द्या, कारण ती गृहलक्ष्मी आहे, तिला गृहलक्ष्मी आपण म्हणतो. बरोबर आहे. जे घराघरामध्ये आज पाहतो की त्यांना कमी लेखायचं, त्यांच्या शिक्षणावर कॉमेंट्स करायच्या, त्यांच्या राहण्यावर हे करायचं, हे करू नका. तिला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर तसं त्या बाई ज्या होत्या ना, त्या बाई खूप दानधर्म वगैरे करायच्या. ओके. हो, मोठ्या प्रमाणावर. आणि ते शेठ स्वतः त्याच्यात इंटरेस्टेड नव्हते. ओके. पण एक दिवस काय झालं की दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. ते आमचं ठरलेलं असतं ते इतक्या वाजता आपल्याला सुरुवात करायची. बरोबर. तर 4-4:30ला मी गेलो त्यांच्याकडे. गेल्यानंतर पाहिलं तर घरात एकदम सामसूम होती. आणि मला आश्चर्य वाटलं, कारण नेहमी त्यांच्याकडे खूप वर्दळ असायची, सगळी तयारी असायची, कारण त्यांनाही माहिती असायची त्यांना 4 कामं असतात त्या दिवशी वगैरे असं. तर बघितलं आम्ही. बघितल्यानंतर पाहिलं सगळं सामसूम दिसली. घरात गेलो तर बाई एकदम शांत. तर म्हटलं काय झालं बाई? तर म्हणे शेठला विचारा म्हणे. बरं म्हटलं. मी बाहेर आलो. शेठला म्हटलं शेठ काय झालं म्हटलं, तर तयारी काही दिसत नाही वगैरे. तर ते म्हणाले की हिला रंग द्यायचं होतं म्हणे घराला, माझ्याकडून काही ते झालं नाही, त्याच्यामुळे ते रागावली आहे म्हणते. आता हे कारण होतं, पण काहीतरी त्यांची भाषा पण वेगळी होती तिकडची, काहीतरी कर्नाटकची वगैरे. ओके. त्या भाषेमध्ये त्यांचा काहीतरी वाद झाला, संवाद म्हणण्यापेक्षा वाद झाला. आणि त्या ऐन संध्याकाळच्या वेळेला त्या बाईंना थराथर त्यांनी मारायला सुरुवात केली. माझ्या डोळ्या देखतची गोष्ट. त्या माणसाने मारलं त्या बाईला. ओके. माझ्या डोळ्या देखतची गोष्ट. आणि ते झाल्यानंतर मी सुद्धा माझे वय रॅट झालं की काय चाललंय म्हणून. मी शेवटी त्यांना म्हटलं शेट मी जरा जाऊन येतो, दुसरे 2 कामं करून येतो, तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करा, मग आपण करू म्हटलं आहे. आणि मी निघून गेलो तिथून. आता हा सगळा इन्सिडेंट घडून गेला. आणि नंतर मला सांगतो की 6 महिन्याच्या आत त्या बाईंना कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि डिटेक्ट झाला म्हणजे तो लास्ट स्टेजलाच होता. त्याच्यात त्या बाई गेल्या, वारल्या. घरातली गृहलक्ष्मी ही गेल्यानंतर त्या घराची संपूर्ण वाताहत झाली. पूर्ण त्यांचं ते लायसन्स होतं ते गेलं. त्यांचा एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला. दुसरा मुलगा होता त्याच्यावरही काहीतरी तो PSI जो होता त्याच्यावर काहीतरी बालंट आलं, त्याच्यावरही हे झालं. म्हणजे हे जे आहे ना, ह्या गोष्टी शेवटी तुम्हाला कुठेतरी त्रासदायक ठरतात. त्रासदायक. आणि हे जे अनेक आता अवैध धंदे आपल्याला माहिती असतात हे, पण मी त्या लोकांना ते सांगतो बाबांना ठीक आहे तुम्हाला करायचंच आहे, दुसरं काही तुम्ही करू शकत नाही, पण दारूच्या ऐवजी समजा एखादं मेडिकलचं दुकान टाकता आलं ना तर ते टाका, की जेणेकरून तुम्ही 4 लोकांचे आयुष्य वाचवू शकता. ती मदत करा. किंवा अर्ध्या रात्री उठून त्यांना औषधं द्या, की जेणेकरून लोकांचं कल्याण होईल त्याच्यामुळे. हे आपण म्हणतो. आणि हा पैसा जो येतो ना, हा पैसा चांगल्या मार्गाने आलेलाच नसतो. अशी खूप उदाहरणं. मी आता हे एकच उदाहरण तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यातून शेवटी माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी याच्यातले 50% जे आहे ना, हे तुम्ही दानधर्मात चांगल्या कामात घालवलं पाहिजे. मला त्याच मुद्द्यावर मी येणार होतो. तुम्ही शाळेला डोनेशन द्या, तुम्ही गरीब मुलांना विद्यार्थ्यांना मदत करा. जो एखादा हुशार मुलगा आहे पण तो शिक्षण घेऊ शकत नाही त्याच्यात मदत. हा तुमचा पैसा तिकडे चांगल्या मार्गात घालवा. तो जर घालवला तर उरलेला पैसा तुम्हाला हे देईल. याच्यात आणखी एक गोष्ट मी ॲड करतो की जी साधारण अशी संपत्ती आलेली असते, काही त्याला निपुत्रिकाची संपत्ती आम्ही म्हणतो, किंवा एखाद्या घराण्याला काही वारस नसतो, आणि वारस नसताना मग ती शेती म्हणा, ते घर म्हणा, तिसऱ्याच व्यक्तीला कोणाला तरी ते मिळतं. तर जे अशी ज्या वेळेला ती येते ना, त्यावेळेला ती प्रॉपर्टी सुद्धा त्या लोकांना यश नाही देत. तर मी त्यांना तेच सांगतो की पहिली गोष्ट, ज्यांची प्रॉपर्टी आलेली आहे तुमच्याकडे त्यांची श्राद्ध कर्म वगैरे हे तुम्ही स्वतः करा, कारण तुम्ही त्यांचा पैसा घेतलेला आहे. मग ते पण तुम्हाला करणं हे कर्तव्य आहे तुमचं. आणि त्यातला काही पोर्शन हा चांगल्या कामासाठी वापरा. मग तुम्ही ते देवस्थानाला द्या, तुम्ही शाळेला द्या, तुम्ही एखाद्या आश्रमाला हे द्या, पण चांगल्या ठिकाणी तो पैसा वापरा, तर दानधर्मात घालवा. मला नाही वाटत की कोणत्या मराठी पॉडकास्टवर आजपर्यंत असे मुद्दे डिस्कस झाले असतील हे इतके. कारण काय सर, 2 नंबर अशी गोष्ट आहे भारतामध्ये तुम्ही अवॉइड नाही करू शकत. बरोबर आहे. दारू हा असा विषय आहे, दारूची दुकानं, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतोय, गव्हर्नमेंट खुश आहे, दारूवाला खुश आहे. पण
मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की दारूमधून जो पैसा हे लोक कमवत आहे तो तर सामान्य लोकांचा पैसा तो त्या व्यक्तीकडे, तर त्या व्यक्तीने जर तो परत चुकीच्या कामात अडकवला तर या व्यक्तीला पण पाप लागणार आहे. पण जर त्याने ते दान धर्मात केलं की गरीब लोकांना त्याच्यातून हे केलं काही प्रमाणात 25% 30% बाहेर तर मग त्याचा एक त्यांना बरा इफेक्ट होऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे. काही प्रमाणात तो त्याच्यातून बाहेर, थोडक्यात म्हणजे पापाचं परीक्षालन करू शकतो आपण करू शकतो. काही प्रमाणात. अजून एक याच्यात तुम्ही जसं सांगितलं सर की तुम्ही ज्या काळात तो इन्सिडेंट बघितला, जेव्हा ते गृहस्थ त्या स्त्रीला मारलं वगैरे आणि जेव्हा त्या वारल्या, तर त्यानंतर त्यांचं बरबादी झाली आपण म्हणू शकतो. सर काळ थोडा बदलला आहे. आज असंही बघतोय आपण की ज्या मुली आहेत शिक्षणामुळे किंवा कशामुळे, त्यानंतर मी सांगतो आपल्या चॅनलवर भरपूर ज्योतिष येऊन गेले, कमेंट आल्या की बायको आमचा अपमान करते आज. बरोबर. परिस्थिती त्याच मुद्द्याकडे मला यायचं आहे. परिस्थिती बदल. स्त्रिया सर पुरुषांना तेवढा मान देत नाहीये. कारण कमेंटमध्ये मला शिव्या पडतात की तू ते का नाही विचारत की आम्ही स्वतः हे अनुभवतोय. असं म्हणतात लोक की आमची बायको आमच्याशी खूप उद्धटपणाने वागते, 4 लोकांमध्ये आमचा अपमान करते. तर सर तसं केल्यानेही चुकीचं होऊ शकतं घरात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण हा सगळा आहे ना चेतन, हा संस्काराचा भाग आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी लहानपणी लग्न व्हायचे, ते झाल्यानंतर ती मुलगी त्या घरात जाऊनच मोठी व्हायची, त्यामुळे तिच्यावर संस्कार जे हे मुलाकडच्या सासरचे संस्कार व्हायचे. आज काय झालंय, शिक्षण झालेली आहे, त्याच्यानंतर पैसा गडगंज मिळतो आहे, एक फ्री लाईफ मिळालेलं आहे, जिथे आई वडीलच स्वतःच्या आपापसामध्ये त्यांचे रिलेशन्स ठीक नाही आहेत, त्या मुलींचे रिलेशन कसे राहतील. बरोबर आहे. मी अनेक लोकांना ही गोष्ट सांगतो की तुम्ही ज्या वेळेला समजा मुलगी बघायला तुम्ही जाता, तुम्ही हे ऑब्झर्व करा की तिथलं घरातलं वातावरण काय आहे. ओके. हे अनेक लोकांनी लक्षात घ्यावं की साधी गोष्ट असेल, एकदम सिंपल गोष्ट, एखाद्या घराच्या समोर रांगोळी काढलेली असेल, आपल्याला तेवढं प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही घरात गेलात, एखादा देवाचा फोटो दिसला, एखादा महाराजांचा फोटो दिसला, आपल्याला प्रसन्न वाटतं. घर अध्यात्माकडे जाणारं घर आहे, म्हणजे त्या मुलीला सुद्धा काही प्रमाणात संस्कार देणं हे त्या पद्धतीचे असतील. मी अवश्य सांगतो की कधीही नुसते जेंट्स जाऊ नका, एक लेडीज पण घेऊन जा बरोबर. कारण पुरुष आला की तो बाहेर सोफ्यावर बसतो, आतमध्ये जाऊ शकत नाही, पण लेडीज आतमध्ये जाऊ शकते. लेडीज आतमध्ये गेल्यानंतर तिने पाहावं की यांचं देवघर कसं आहे, यांचे देव स्वच्छ आहेत की नाही, देवाची पूजा झालेली आहे की नाही, देवाला फुलं वाहिलेली आहेत की नाही, तिथे एखादी उदबत्ती लावलेली आहे की नाही. आज आपल्या घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना ते घर देवावर समजा जर धूळ बसलेली असेल किंवा त्याची पूजा झालेली नसेल, समजून चला की याचे संस्कार नाही आहेत. मग अशा पद्धतीचा तुम्ही गडगंज पैसा ती मुलगी कमवत असेल किंवा तिचे आई वडील कमवत असतील, त्याचा काही उपयोग, कारण संस्कारच नाही आहेत त्या ठिकाणी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुझे म्हणतोस ना की डॉमिनेशन, हे डॉमिनेशन उलट पद्धतीने आता सुरू झालेलं आहे. तर त्याला कारण तेच आहे की तुम्हाला ज्या घरात तुम्हाला जाऊन रुजायचं आहे, आपण म्हणतो ना की अक्षता ज्या आपल्या याच्यामध्ये टाकल्या जातात, आता त्याच्यावर बऱ्याच लोकांचे ऑब्जेक्शन्स आहेत, ते तांदूळ तुम्ही वाया घालवता किंवा खानदेशमधून तुम्ही ज्वारी वाया घालवता, ती अक्षता टाकून. तसं नाही आहे. हे जे आहे ना लग्नामध्ये अक्षत टाकणं जे आहे, हे त्या आलेल्या सामाजिक याच्यातल्या लोकांनी, ज्येष्ठांनी, श्रेष्ठांनी आपण म्हणूया, हे तुम्हाला आशीर्वाद त्या स्वरूपात दिलेले असतात. कारण ते त्या क्षणाला काही तुमच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही किंवा जाऊन भेटू शकत नाही, पण अक्षता स्वरूपामध्ये ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात. तर तो आशीर्वादाचा भाग असतो. आणि ह्या गोष्टी तुम्ही स्त्री घरात गेली की तिने बघावं की घरामध्ये स्वच्छता किती आहे, कारण तोच संस्कार असेल. आईच जर समजा घाणेरडी असेल तर मुलगी त्याच पद्धतीची असणार. बरोबर बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहात, तुम्ही त्रयस्थ आहात, अजून तुमचं रिलेशन काय नाहीये, त्यांच्याकडे किती माणसं आहेत. आजकाल मी बघायला असं मिळतं किंवा ऐकायला असं मिळतं की फक्त मुलगी, तिचे वडील आणि आई एवढे 3घच जण. काय रे बाबा, तुम्हाला मामा वगैरे कोणी नाही, काका वगैरे नाही, आमचे रिलेशन ठीक नाही आहेत त्यांच्याशी. बाहेर आलं. बरोबर. रिलेशन ठीक नाही याचा अर्थ तुम्ही कोणाशी रिलेशन मेंटेन करू इच्छित नाही. मग जे तिथे तुम्ही रिलेशन, जे तुमच्या रक्ताचे नाते आहे, तिथे तुम्ही रिलेशन हे करू शकत नाही, तर तुम्ही यांच्या कसे काय जोडणार आहात. आजकाल आणखी एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे की असं सगळे प्रश्न विचारतात मुलाला
तुझं घर कुठे आहे, तुझं फ्लॅट आहे का, तुझं त्याचं पुण्यात फ्लॅट आहे का? पुण्यात फ्लॅट आहे का, त्याच्यानंतर त्याचं कर्ज आहे का, ते कर्ज कोण फेडणार आहे, मग माझ्या नावावर एक फ्लॅट घेतला माझ्या वडिलांनी, त्याचं कर्ज मी फेडेल, तो त्याच्याबद्दल तू मला विचारायचं नाही. त्याच्यानंतर मला पगार किती मिळाला हे तू विचारायचं नाही, माझं पासबुक तू बघायचं नाही, मी नाव बदलणार नाही. हे एवढे जर तुमचे ॲग्रीमेंट्स असतील ना, तर ते लग्न न केलेलं बरं. आज हा नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. मुलं म्हणतात आम्हाला नकोच, या झंडचित नको आम्हाला, कारण उगीच स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालून घ्यायचा. आणि आज बघतोय आपण, बातम्या अनेक येतात की घरोघरी हे असे प्रकार व्हायला लागले. तर त्यामुळे ते आपण, याला माझं म्हणणं असं आहे की त्या क्षणाला कमीत कमी त्यांचे जवळचे लोक, खूप इम्पॉर्टंट मुद्दे सर आहे. एखाद दुसरा नातेवाईक कोणीतरी असला पाहिजे. मग तो काय करतो काय नाही, त्याची बॅकग्राऊंड कशा स्वरूपाची आहे हे आपण बघतो. आई वडिलांची बॅकग्राऊंड कुठली आहे, तुम्ही राहणारे कुठले. पूर्वीचे लोक आपल्याला असे प्रश्न विचारायचे, तुम्ही महाजन म्हणजे मग तुम्ही कुठले राहणारे, जळगावमध्ये का, मग आमचे नातेवाईक जळगावमध्ये राहतात, मग ते चौधरी आहेत, मग तुमचं त्यांचं काही रिलेशन आहे का, कारण तिकडून आम्हाला माहिती मिळते. आज बरेचसे लोक मला म्हणतात की आम्ही मॅट्रिमोनियल तर्फे हे जमवतो, लग्न जमवतो. मॅट्रिमोनियल कुठलीही जबाबदारी घेत नाही, कारण त्यांच्याकडे जो डाटा अवेलेबल असतो तो फक्त असा टेक्निकल स्वरूपामध्ये असतो, बाकीचं काहीच त्यांच्याकडे माहिती नसतं. आणि बऱ्याच ठिकाणी फसवणूक जी आपण म्हणतो ना, ही फसवणूक त्यामुळे व्हायला लागली. सर, जेव्हा आपण लग्न करतो, एखादा व्यक्ती लग्न करायसाठी जातो आणि मग पत्रिका जुळवायचा विषय येतो, तुमचं काय मत आहे? लग्न जुळवण्यासाठी पत्रिका किती महत्वाची आहे? पत्रिका अत्यंत महत्वाची आहे आणि हा पूर्वापार चालत आलेला भाग आहे आपला, हे काही आत्ताचं नाही आहे. एक काळ असा होता की मुलाला मुलगी दाखवली सुद्धा जात नव्हती फार पूर्वीच्या काळामध्ये, फक्त पत्रिका जुळवायची आणि लग्न व्हायचे आणि ते लग्न सक्सेसफुल व्हायचे. आजही मला अनेक लोक असे भेटतात की अहो आमच्या पत्रिकाच पाहिल्या नव्हत्या पण आमचा संसार चांगला झालेला आहे. मग आज तुम्ही सगळं बघून सुद्धा अशी वेळ काय येते घरोघरी. तर त्याला कारण असं आहे की मुळात ज्या पद्धतीने तुम्ही पत्रिका मॅचिंग करायला पाहिजे त्या पद्धतीने त्या केल्या जात नाहीत. खेड्यापाड्यावर तर मी डेफिनेटली सांगतो की हा एक गैरसमज आपल्याकडे आहे पहा, की जे गुरुजी असतात खेड्यापाड्यावर पर्टिक्युलरली, त्यांना सगळं नॉलेज असतं. असं नाही आहे. कारण असं आहे की याच्यात काही कुठली हे नाही आहे. जरी समजा आता पाठशाळा असतील, तिथे शिकवलं जात असेल, संस्कृत शिकवलं जात असेल, पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी शिकवल्या नाही जात. किंवा ज्योतिष हा एक वेगळा पार्ट आहे आणि याज्ञिकी हा एक वेगळा पार्ट आहे. पण लोकांचा समज असा असतो की आमच्या गावाला ब्राह्मण आहे ना, त्याला सगळं माहिती आहे. त्याला काहीच माहिती नसतं, काय पत्रिका बघायची हे माहिती नसतं. आजच्या काळामध्ये 1 मिनिटामध्ये लक्षात येतं. दात्यांचं पंचांग जरी आपण उघडलं किंवा दुसरंही कुठलं पंचांग, 1 सेकंदामध्ये तुमचे किती गुण जमतात हे कळतं. किंवा तुम्ही मोबाईलवर कॉम्प्युटरवर गुण जुळत आहे. मला लोकांना प्रामाणिकपणा सांगायचं आहे की हे सफिशियंट नाही. हे 5-25 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी ती गोष्ट सफिशियंट होते. किती गुण जमले ते. गुण जो भाग आहे ना तो नाडी गण वर्ग याच्यावर अवलंबून आहे. ओके. बाकी दुसरं त्याच्यात कुठलाही विचार होत नाही. म्हणजे चंद्र, तुमच्या दोघांची राशी म्हणजे चंद्र, त्याच्यानुसार त्याचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राचे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यानुसार ते गुण ठरतात. म्हणजे 9 ग्रह तुम्ही विचारात घ्या किंवा आमच्या याच्याप्रमाणे आम्ही 12 ग्रह म्हणतो. 12 ग्रहातला फक्त एका ग्रहावर तुम्ही एवढे भर देणार आहात का? गुण फक्त एका ग्रहावर डिपेंड आहे सर. ओके, बरं. मग बाकीच्या ग्रहांचं काय? बरोबर, त्याचाही विचार व्हायला पाहिजे ना. म्हणून ते खूप गुण जमलेले आहेत, पण एकाला स्ट्रॉंग मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही आहे. कुठेतरी तो भाग तुम्हाला त्रासदायक होतो. म्हणून घटस्फोट वाढताय का सर? म्हणून ती मुलगी समजा मंगळाची असेल तर तुम्हाला आधीच सांगावं लागतं की बाबा रे, ही पोरगी जरा थोडी हे असेल, कडक असेल, स्वभावाने रागीट असेल किंवा पटकन राग येईल तिला, तुला ते सहन होत असेल तर पुढे जा. आणि शेवटी प्रत्येकाच्या याच्यावर मर्यादा असतात ना, सहनशक्तीवर सुद्धा मर्यादा असतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मला हे सांगायचं आहे की प्रत्येक ज्योतिषाने सफिशियंट वेळ घ्यावा आणि गुण तर बघायचेच, गुण सोडायचे असेल तर भाग नाही. परंतु लग्न, रवी, चंद्र, गुरु, शुक्र, लग्नेश, पंचमेश, सप्तमेश आणि नवमेश असे 9 ग्रह एकमेकांशी मॅच केले गेले पाहिजेत. आणि 10वा भाग मंगळाचा आहे. हे 10 ग्रह ज्या वेळेला तुम्ही एकमेकांशी मॅच कराल त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती पत्रिका जी आहे ना, ती पत्रिका तुम्ही पाहिल्यासारखं होईल. असं तुम्ही चेक करतात? हो, प्रश्नच नाही. किती वेळ लागतो सर? बराच वेळ लागतो. पण ते जे निघतं रिझल्ट तो परफेक्ट असतो. परफेक्ट म्हणजे मी सांगतो ना की गेल्या 50 वर्षामध्ये हार्डली 1-2 डिव्होर्स माझ्या याच्याप्रमाणे झाले. बाप रे, हार्डली 1-2.
आणि ते सुद्धा त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा त्या पद्धतीची होती आणि त्यामुळे ते घडून आले. म्हणजे याचा अर्थ तेवढं जर डीपमध्ये तुम्ही पाहिलं तर ह्या गोष्टी घडत नाहीत. सर, मागच्या 50 वर्षामध्ये तुम्ही आजपर्यंत हजारो लाखो पत्रिका बघितल्या असतील. गुणमिलन, लग्न मिलन म्हणतो, गुण तर नको. नेक्स्ट जनरेशन सुरू झाली आता. हा, म्हणजे बरेच लोक येतात ना, ते आमच्या लग्नाच्या तुम्ही पत्रिका पाहिल्या होत्या, आता माझ्या मुलीची किंवा मुलाची बघा. आणि आता तर सर इतकं डेंजर झालंय ना की लग्न काही काही म्हणजे अशा काही एरिया महाराष्ट्रामध्ये की जिथं लग्न का होतंय, मुलगी येते, लग्न करते आणि पैसे घेऊन मग म्हणजे किंवा मग डिवोर्स साठीच लग्न केलेलं असतं किंवा त्याच्यात पैसा मिळेल. याला कारण सांगू का की सामाजिक परिस्थिती अशी होत चाललेली आहे की लग्न जमत नाहीयेत मुलांची लग्न. आज सगळ्या समाजांमध्ये ही परिस्थिती आहे की त्यांना शेती नाही, त्यांना दुसरे काही व्यवसाय नाही किंवा नोकरी पाहिजे तशी नाही. आज माझ्या पाहण्यात अनेक लोक असे आहेत की ज्यांचे समजा 25-30 हजार रुपये त्यांना मिळतात, पण त्यांचं स्वतःचं घरदार सगळं आहे, त्यांना फारसा खर्च नाही किंवा काय. त्यांच्या दाराशी मुली जायला तयार नाही, मुलीवाले त्यांच्या दाराशी जायला तयार नाही किंवा विचारपूस सुद्धा करायला तयार नाही. म्हणजे प्रत्येक जण काय विचार करतो तर तुमचं हे किती, वार्षिक उत्पन्न तुमचं किती, पॅकेज किती, तुमचं पॅकेज किती, कारण त्याच्यावर तुमचं स्टेटस सगळं ठरलेलं असतं. मग तो तुम्ही कसे असले तरी चालेल, आम्हाला फक्त पॅकेज चांगलं पाहिजे. आणि ते कशासाठी? लोकांना समाजात सांगण्यासाठी की आमच्या जावयाला एवढा पगार आहे, आमच्या जावई असा आहे तसा आहे. ते त्याच्याकडे लक्ष न देता बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या की ती माणसं कशी आहेत, त्यांचं हे कसं आहे. मला एक खूप वर्षापूर्वी एक उदाहरण आमच्या गुरुजींनी दिलं होतं की म्हणे आम्ही एक ठिकाणी असं मुलगी बघायला गेलो म्हणे आणि मुलगी पाहिली, बरी वाटली वगैरे समज. पण बाहेर आल्यानंतर म्हणे आम्ही थोडी चौकशी केली तर त्या गृहस्थांनी इतकं वेगळ्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं की म्हणे अहो यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह झालेला होता म्हणे, पण ती मुलगी जी आहे ना तिला त्याच्यानंतर कधीच माहेरी येऊ दिलं नाही म्हणे त्या लोकांनी, आणि ती खूप मोठ्या घरात दिलेली होती. म्हणजेच काय की तुम्ही मुलगी द्याल, ते खूप घर मोठं असू शकेल, मिळू शकेल, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मुलगी किती सुखी असेल हे तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे. हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला काही माहिती चांगली मिळत नाही, माणसं कशी आहेत, मुलगा कसा आहे. आज पत्रिका का पाहिजे तू जो प्रश्न विचारला ना, त्याच्यात मुळात ते आहे, एक तर लाईफ, काही अडचण आहे का. आज आपण पाहतो कोविड सारखं समजा काही आलं तर काहीच सांगता येत नाही असं काय होत. अनेक घटना अशा पाहायला मिळतात किंवा वर्षभरात काहीतरी गैरघटना घडून येतात, ते मुलीला उगीच ऍक्सिडेंट वगैरे घडून येतं. तर लाईफच्या दृष्टीने डेंजरस आहे का. त्याच्यानंतर स्वभाव त्या मुलाचा ऍडजस्टेबल आहे का ना, कारण तो जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहेत, पण तो मुलगा जर खूप ताठ असेल किंवा हे असेल. आणि अशी खूप उदाहरणं आहेत की ते सगळं गडगंज घरात असतं पण तो मुलगाच धड नसतो. मग काय उपयोग आहे अशा ठिकाणी हे करून. पण दुर्दैवाने काय होतं की दुर्दैवाने मुलीचं लग्न जमत नाही किंवा आता मुलं मोठी होत चालली आहे, मग जे आहे ते आपलं करून टाका असं लोकांची वृत्ती सुरू झाली आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढत चालले. मग सर, पत्रिका जेव्हा बघितली जाते, 2 लोकांची पत्रिका तुम्ही बघता, एक मुलगा आणि एक मुलगी, नवरा आणि बायको जे होणार असतात ते. बट यामध्ये आजकाल असंही बघितलं जातं की मुलाची आई जी असते किंवा मुलीची आई जी असते, यांचा जो इंटरफरन्स त्या दोघांच्या संसारात येतो, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. मग त्यांच्या कुंडलीवरून, या दोघांच्या नवरा बायकोच्या, त्या सासवांच्या कुंडल्यांचं काय त्याच्यात पार्टिसिपेशन होईल? प्रश्न एकदम छान आहे आणि माझं तर मत आहे की खरोखर त्या, कारण सांगतो याच्यात पुरुषांचा सहभाग फार कमी असतो. हो, कारण ते बाहेरच्या त्यांच्या काम बिझी असतात ना की त्यांचा फारसा या गोष्टींचा घरात संबंध येतो लेडीजचा. आणि दुर्दैवाने काय होतं की ती माहिती जर आपल्याला पूर्ण नाही मिळाली, आता माहिती आहे तुम्हाला की काही घटना घडून गेल्यानंतर सगळे हे सुरू होतं, वादळ सुरू होतं, मग त्या वादळात काय काय होऊन गेलेलं आहे ते कळतं. तर याच्यामध्ये तुम्ही माहिती पूर्ण काढा. मुख्य म्हणजे विचार ठिकाण बरेच लोक ते म्हणतात आम्ही कुठून माहिती काढणार आहोत, आता मुलगा पुण्यामध्ये आहे, तो काय करतो आम्हाला माहिती नाही, फक्त ते सांगतात व कंपनीत, आम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकतो. याच्या पलीकडे काय करणार आहे आम्ही दुसरं काय. पण त्याला काही व्यसन आहेत का. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, व्हेज नॉन व्हेज हा एक महत्वाचा प्रश्न होऊन बसलेला आहे. त्याच्यानंतर त्याला काही वाईट सवयी किंवा हे आहेत का, त्याचं बॅकग्राऊंड काही वाईट आहे का, त्याच्या आयुष्यामध्ये काही डिवोर्स वगैरे सारखे पूर्वीचे प्रकार घडलेले आहेत का, हा तो फसवतोय का आपल्याला. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी यातल्या ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला पत्रिकेवरून समजू शकतात.
जर समजा नुसता एक लग्नेश जर वेळात असेल ना, तर आम्ही अंदाज बांधतो की याचं कुठेतरी जमून तुटलेलं आहे किंवा याच्या प्रेम प्रकरण किंवा काहीतरी याचं प्रकरण असलं पाहिजे. किंवा शुक्राची परिस्थिती आहे, शुक्रावरून लक्षात येऊन जातं की बाबा ही मुलगी बरोबर नसेल, कॉलेज लाईफमध्ये येणे काहीतरी वेगळंच असेल हे त्याच्यावरून. आणि हा एक वन ऑफ द वेज आहे, एक मार्ग आहे आपल्याला की ह्या गोष्टी ज्या तुम्हाला बाहेर कधीच कळणार नाही ते तुम्हाला ज्योतिषी सांगू शकतो. आणि मी बऱ्याच वेळेला लोकांना असं सांगतो की तुम्ही तुमच्यावर काहीच घेऊ नका, तुम्ही ज्योतिषावर ढकलून द्या. की आम्ही एक ठिकाणी पत्रिका दाखवली आणि त्यांनी असं सांगितलं की या मुलीचं काहीतरी आधी अफेअर असलेलं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर लगेच 2 मिनिटात तुम्हाला कळतं की बापाच्या म्हणा किंवा आईच्या चेहऱ्यावर की यांना कुठेतरी कळलंय. ज्योतिषी तितके पक्के पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे बरोबर, कॉन्फिडेंटली. सर, एक नवीन समस्या सुरू झाली समाजामध्ये, समलिंगी आकर्षण. भारतामध्ये आतापर्यंत नव्हतं, भारतात 1-5-7 वर्षात आलं. ते बरोबर का चूक हे देवाला माहिती, आपल्याला माहित नाही ते खरं आहे खोटं आहे. पण हे जे सुरू झालंय हे आपल्याला पत्रिकेवरून समजतं का सर की ही व्यक्ती समलिंगी आहे का नाही? कारण आता एक पॉडकास्ट झाला होता माझा, त्या पॉडकास्टमध्ये मी हस्तरेषेवरचा तो पॉडकास्ट होता, मी त्या सरांनाही विचारलं की तुम्हाला हातावरून कळू शकतं का की ही व्यक्ती समलिंगी आहे का नाहीये? कारण फसवलं गेलं एका मुलीला, सांगितलं गेलं म्हणजे नॉर्मल लग्न झालं, नंतर तिला कळलं की याचे पुरुषाचेच संबंध आहे, मुलाचे म्हणून. अशा काही केसेस आल्या तुमच्याकडे किंवा ते कळू शकतं का सर? नाही, दुर्दैवाने अशा केसेस माझ्या तरी पाहण्यात नाही अजून तरी. परंतु हा मुलगा त्या पद्धतीचा असू शकतो का? हे जे शुक्राणू कमी आहेत किंवा शुक्र त्याचा पॉवरफुल नाही आहे किंवा हा तिला सॅटिस्फाय करू शकणार नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात त्याच्यावरून. बरोबर. लग्नानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, लग्नाच्या आधी येते नंतरही येते, पैसा. पैसा हे इन्स्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे प्रत्येकासाठी. पैसा असला तर माणूस स्वतःला पॉवरफुल समजतो. पैसा कमवू शकतो का नाही मी, हे पत्रिकेवरून कसं कळेल? किंवा आज जे लोक पॉडकास्ट बघताय सर, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जे लोक पॉडकास्ट बघताय ना, 90% लोकांना एकच गोष्ट डोक्यात आहे, मी किती मोठा बनू, मी किती पैसे कमवू की मला माझ्या नातेवाईकांना दाखवता येत की बघा मी आज कुठे आहे. बरोबर नाही? तर सर ते कसं कळेल माझ्या पत्रिकेतून? आणि जर ते नाहीये माझ्या पत्रिकेत, तुम्हाला दिसतंय ज्योतिष म्हणून तुम्हाला दिसतंय की यार एवढा मोठा नाही बनू शकत हा, तर माझे कर्म तिथं मी जास्त चांगले कर्म करून किंवा खूप जास्त मेहनत करून नाही काय बदलू शकतं का? असं आहे, याला पॅरामीटर्स काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा सामान्य माणूस आहे त्याला समजा 1 लाख रुपये जरी मिळाले त्याच्या दृष्टीने खूप असतात, पण एखादा माणूस ज्याला कोट्यवधी रुपये मिळाले तरी त्याच्या दृष्टीने येतो कुछ भी नाही और मिलना चाहिए था मेरे को. हा जो प्रकार आहे ना, थोडक्यात म्हणजे ग्रीडीनेस. मग हे जे ना, हे सगळे असे राक्षसी वृत्ती ज्याला आपण म्हणता येईल, अशी ही राक्षसी वृत्ती आहे की माझ्याकडे किती असलं तरी मला अजून पाहिजे. हा जो ग्रीडीनेस आहे हा तुम्हाला पत्रिकेवरून कळू शकतो. कळत आहे. जर समजा तुमच्या लाभस्थानामध्ये तसे ग्रह असतील किंवा द्वितीय स्थानामध्ये ग्रह असतील. आता द्वितीय स्थान जे आहे ना, हे धनस्थान म्हटलं जातं, ते कुटुंबाचं पण स्थान आहे. ओके. त्या ठिकाणी जर समजा वाईट ग्रह पडलेले असतील, राहू, मंगळ, केतू किंवा शनी असे ग्रह असतील, तर याचा अर्थ असा असतो की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि जो पैसा आलेला आहे तो कदाचित चुकीच्या मार्गाने आलेला असणार आहे. त्यामुळे जरी गडगंज पैसा असेल तरी काय नाही, व्ययस्थानं समजा भरपूर हे असतील, असे ज्याला आपल्याला वाईट ग्रह म्हणूया आपण, ते जर समजा असतील 12व्या घरामध्ये, तर याचा अर्थ असा आहे की यांच्यावर कर्ज भरपूर असतील. काही वेळेला बाहेर खूप मोठा शो दिसून येतो की यांच्या एवढ्या फॅक्टरीज आहेत, एवढ्या दुकानं आहेत हे ते, किंवा यांच्या इन्व्हेस्टमेंट जबरदस्त आहे, पण त्यांचे कर्ज करोडो रुपयांचे असतात. बरोबर. तर ह्या गोष्टी आपल्याला पत्रिकेवरून काही प्रमाणात समजू शकतात. बरोबर. 100% नाही म्हणणार. बऱ्याच वेळा काय होतं सर की ज्योतिष सांगतात कुंडली बघून की अरे तुझ्या आयुष्यात भरपूर पैसा आहे, तू लाईफमध्ये खूप मोठी अचिव्हमेंट करणार आहे, पण तो व्यक्ती करू नाही शकत किंवा तो कुठेतरी अडकलेला असतो. मग तो प्रॉब्लेम काय असतो की तो तेवढा पैसाच नाही कमवत आहे, बट ज्योतिष सांगतोय, कुंडली बघून कळतोय की यार नाही, हा व्यक्ती अमीर बनणार एक दिवस. नाही, आता हा जो प्रकार आहे ना, याच्यात एक महत्वाची गोष्ट, आम्ही ज्या महादशा बघतो त्या महादशा फार महत्वाच्या असतात आणि त्या महादशांचं कॅल्क्युलेशन हे तुमच्या चंद्राचं जे नक्षत्र असतं त्याच्यावरून ठरतं. आता अश्विनी नक्षत्र समजा असेल पहिलं नक्षत्र, तर ती मेष राशी येते त्या माणसाची,
आणि मंगळ त्याचा कारक येतो किंवा अश्विनीचा कारक हा केतू असतो. तर ती केतूची महादशा जी आहे ना, केतूची महादशा त्याच्याप्रमाणे पुढच्या केतूनंतर शुक्राची महादशा, मग रवीची येते, चंद्राची येते, अशा ते क्रम ठरलेला आहे तसं. तर त्याच्याप्रमाणे हा पिरियड तुमच्या आयुष्यात केव्हा येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की काही यांच्या मोठे व्यक्ती जे आहेत त्या मोठ्या व्यक्तींच्या सुरुवातीचा काळ एकदम सामान्य गेलेला असतो आणि नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडतात की विचारतो नाही, किंवा एक काळ खूप टॉपला जातात, एक काळ असं येतो की एकदम डाऊन आलेला असतो, नंतर पुन्हा ते तेवढेच लेवलला जातात. हे जे ग्राफ ज्याला आपण म्हणतो, हा ग्राफ जो ना हा आपल्याला त्या महादशांवरून किंवा अंतर्दशांवरून कळतो. जर तुमचे ते ग्रह पॉवरफुल असतील आणि त्या महादशा येत असतील, हा एक सगळा दुग्ध शर्करा योगच असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जमून येतील तुमच्या पत्रिकेत. खूप मोठं आता हे बरेचसे तू म्हणतोस एकदम बरोबर आहे. अरे हे तर करोडपती पत्रिका आहे, हा माणूस करोडपती, राजयोग आहे, राजयोग आहे, राजयोग आहे पत्रिका. आता त्या राजयोगाला काही पॅरामीटर काही नाही आहे. तुम्ही पुण्यामध्ये एक फ्लॅट घेतला तरी तो त्या सामान्य माणसाच्या दृष्टीने तो एक राजयोग, कारण 1 कोटीच्या घरात फ्लॅट जातो. तर तुम्ही खेड्यात राहणारा माणूस असेल तर त्याच्या दृष्टीने तो विचार राजयोगीच असतो नाही. तर हे जे ना, हे पत्रिकेवरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि ह्या काही गोष्टी रिलेटिव्ह असतात की एकमेकांचं त्याचं काय संबंध आहे, किती रिलेशन आहे त्याच्यावर अवलंबून असं. आता बरेचसे आपण पुढारी लोक पाहतो की ज्यांच्या आयुष्यामध्ये एक काळ पाहतो आपण की काहीच नव्हतं त्यांच्याजवळ, पण नंतर इतकी त्यांच्याकडे संपत्ती बनून जाते. आता कशी आली काय आली ते सर समाजकारणातून येते, ते आपल्याला नाही म्हणताय. पुढाऱ्यांची संपत्ती समाजकारणातून असते. सर आता म्हणजे खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा, तुम्ही जे आता सांगितलं की ज्योतिष सांगतायत की तुझ्या आयुष्यात पैसा येणार आहे, पण तो आलेला नसतो. याचं कारण तिथंच येतं की ज्योतिषाने ती पत्रिका नीट पाहिली नाही की तो केव्हा येणार ते सांगितलं नाही. बरोबर. तो वयाच्या 60व्या वर्षी 75व्या वर्षी येऊन त्या मुलाला त्याचं हे करून अर्थच नाही ना. त्याची मुलं बाळ गमावतात, त्याची मुलं बाळ हे एन्जॉय करतात. पण तेच की त्या अशी जी संपत्ती येते ना घरामध्ये, त्याच्याबरोबर काही वाईट गोष्टी पण येतात. नॅचरल आहे ना. आज तुमच्या मुलाला समजा तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या तर त्याला त्या गोष्टींची किंमत नसते राहिलेली. इझिली मिळत गेलं तर मग तो वाया जातो आपण म्हणतो. बरोबर बरोबर. चुकीच्या मार्गाने जायला लागतो किंवा त्याच्या दृष्टीने ते काही विशेष नसतं. राईट राईट राईट. आज जे ड्रग्स प्रकार आपण म्हणतो, शहरांमध्ये ते प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्याला कारण तेच आहे की घरातून पैसा येतो, बरोबर, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आणि ती मुलं मग याच्याकडे जातात. आज महत्वाचे प्रश्न काय, डिप्रेशन सारखा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो चंद्रावर अवलंबून असतो. चंद्राची मनस्थिती जे आपण म्हणतो ना, ती जर समजा खराब निघाली किंवा चंद्राची पोझिशन खराब असेल तर ती माणसं पटकन त्या लाईनला चालली जातात आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसतं. तर याच्यासाठी तुम्हाला संवाद साधणं किंवा कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर घरातून संस्कार चांगले पाहिजे की हे मार्ग आपल्याला अवलंबायचे नाहीयेत, किती पैसा असेल तरी, हे त्याला समजावून सांगायला पाहिजे. तुम्ही जो मुद्दा काढला सर डिप्रेशनचा आणि चंद्रमेशी कनेक्टेड आहे डिप्रेशन, मला याच्यातून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट इथं वाटली. जे लोक दारू पितात, सिगरेट पितात, कंटिन्यू म्हणजे व्यसनी लोक म्हणतो, दारू पितात, सिगरेट पितात, काही लोकांना बाईचं व्यसन असतं, जे लोक डिप्रेस्ड असतात, तर मला असं वाटतं की जे लोक डिप्रेस आहे ना तेच लोक या गोष्टी करतात. सुरुवात त्यांची एक फन वे मध्ये झालेली असते आणि नंतर मग त्यांच्या आयुष्यात काहीतरी डिप्रेशन येतात आणि म्हणून ते या मार्गाला जातात. डिप्रेशन हा वर्ड एक फॅन्सी वर्ड म्हणून आजकाल उदयाला येतोय की मी डिप्रेशन मध्ये, एखादी मुलगी येते तुमच्याकडे येत असेल किंवा एखाद्या सायकोलॉजिस्ट कडे जात असेल की डॉक्टरकडे जातात आणि ते त्यांचं एक थेरपी घेतात. बट हे लोकही डिप्रेस्ड असे, फक्त यांना एक व्यसन मिळून गेलं, एखादी साधन मिळून गेलं, मीडियम मिळून गेलं की त्या थ्रू ते तर अजून त्याच्यात भरकटत जाणार आहे. बट डिप्रेशन आणि हे व्यसन मला एक चंद्रमाशी रिलेटेडच वाटतात. हो निश्चित. कारण असं आहे की खाणं पिणं हा जो प्रकार आहे ना, हा मुळात चंद्राशी निगडीत असतो आणि एखाद्या गोष्टीचं खूप तुम्ही असं स्वतःला मनाला लावून घेतलं की त्याच्यातून हळूहळू माणूस तो डिप्रेशनकडे जातो. त्याच्यानंतर काही लोकांना गतकाळ ज्याला आपण म्हणतो ना, खरं असं एक आपल्याकडे एक क्वेश्चन आहे, गतम न शोचेत. जे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर विचार करू नका, कारण त्या गोष्टी संपलेल्या आहेत आणि ते दिवस परत येतीलच असं नाही. तर उद्या
बेटर तुम्ही का नाही विचार करत की मला याच्यापेक्षा चांगले दिवस येणार आहेत. बरोबर. बी पॉझिटिव्ह आपण म्हणतो, ते पॉझिटिव्ह विचार केले तर चांगले दिवस येऊ शकतात अजून. मग त्या गतकाळाचा कशाला तुम्ही विचार करत बस. राईट. कारण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे तुमच्या मनावर शरीरावर परिणाम होतो. ते व्हायला लागलं की माणूस कुठेतरी मग त्याच्यातून सोल्युशन शोधायच्या मागे लागतो. मग तो एखाद्या बाबाच्या मागे लागतो, एखाद्या बुवाच्या मागे लागतो, एखाद्या ज्योतिषाच्या मागे लागतो, किंवा मग ड्रग्स मध्ये सुरुवात करून देतो. मग कोणीतरी मित्र भेटतो त्याच फील्ड मधला, अरे हे घेऊन बघ, याच्याने तुला बरं वाटेल. एकदा ते सुरुवात झाली की ते सुरुवात होऊन जात कंटिन्यूअस, आणि त्याच्यातून बाहेर पडणं मग मुश्किल होऊन असतं. आपण गाडी घेतो, घर घेतो, त्यासोबतच एखादी मोठी वस्तू, आपण एखादा बिझनेस आपल्याला सुरू करायचा असतो, तर यावेळेस सर मुहूर्त बघितलं जातं. हो. तर त्या मुहूर्ताचं काय महत्व आहे इतकं? मुहूर्त याचा अर्थच असा की वेल बिगिन इज हाफ डन, असे एक हे आहे, प्रॉब्लेम आहे. वेल बिगिन म्हणजे काय, तर तुम्ही चांगल्या दिवशी, चांगल्या मुहूर्तावर किंवा चांगल्या वेळेला एखाद्या गोष्टीची सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यात अडचणी येत नाहीत आणि ते यश तुम्हाला मिळू शकतं. जे एक्सपेक्टेड असतं ते यश तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यासाठी आपण पूर्वापार मुहूर्त पाहत येतो. मग ते कुठल्याही गोष्टीचं, ती गाडीसाठी असो, घरासाठी असो, घरात सुद्धा आपण गृहप्रवेशाचं मुहूर्त काढतो वास्तुशांतीच्या वेळेला. आता तो गृहप्रवेशाचा मुहूर्त हा मिनिटापर्यंत असतो. जसं लग्नाचा मुहूर्त मिनिटापर्यंत असतो, तसं याचं सुद्धा. आज बरेच लोक ठिकाणी मला सगळं हे बघायला मिळतंय आणि थोडं त्या गोष्टीचा म्हणजे राग पण येतो की केव्हा तुम्ही तो प्रवेश करायचा आहे, इतकी शुभ वेळ जी आहे ना, ती शुभ वेळ जर असेल, आज त्या माणसाने समजा 1-1.5 कोटी रुपये घातलेले असेल तिथे, तर ती वास्तू त्याला लाभली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग ती लाभण्यासाठी तुम्ही प्रवेश, ज्याला महत्व आहे की जो भो देवा भो ब्राह्मणा मह्यम सहकुटुंबेने महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम अपेक्षमाणाय, अशी त्याच्याकडून सगळी प्रार्थना करून घेतली जाते त्या दोघांकडून, आणि मग तो प्रवेश आपण करतो. आणि तो त्या मुहूर्तावर होणं फार गरजेचं आहे. नाही तर बरेच वेळेला काय करतात की केव्हाही मुहूर्त करतात. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की सुरुवातीलाच मुहूर्त करून घेतात, ती वेळ कशी असो. त्याच्यानंतर काही ठिकाणी सगळी वास्तुशांती झाली की मग ते प्रवेश करतात. असं नाही आहे. बरोबर. आणि याला कारण काय आहे की याला कारण प्रॉपर त्या गोष्टीचा अभ्यास केलेला नसतो. एक गोष्ट मी सांगतो की घर तुम्ही जे घेता ना, घर म्हणजे 4 भिंती नाही आहेत. 4 भिंती म्हणजे घर नाही. कुसुमाग्रजांची मला वाटतं त्याच्यावर कविता पण आहे. तर ह्याच्यामध्ये ते घर तुमचं जे आहे ना, हे इंग्लिशमध्ये त्याला शब्द काय आपण वास्तुशांती म्हणून हाऊस वॉर्मिंग पार्टी असं म्हणतात. म्हणजे ते घर तुम्हाला वॉर्म करायचं आहे की जे डेड आहे आजच्या मितीला. आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या असतात, कोणी पडलेलं असतं, काही झालेलं असतं, एखादा मजूर त्या ठिकाणी गेलेला असतो, आपल्याला काही माहिती नसतं. आम्ही आमच्या वास्तुशांतीच्या याच्यातही आम्ही हे समजावून सांगतो की का करायची वास्तुशांती. तर वास्तुशांती करताना जे काही तुम्ही जमिनीला पहिल्यांदा कष्ट द्यावे लागतात, तो बिल्डर कोणीही असो त्या ठिकाणी, तो ज्या वेळेला खणायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिली गोष्ट काही होत असेल तर त्या जमिनीची उत्पादन क्षमता, प्रॉडक्टिव्हिटी तिची जी आहे ना, ती तुम्हाला बंद करावी लागते. त्याच्यावर तुम्ही सिमेंट होता, त्याच्यावर वाळू होता, त्याच्यावर कॉलम्स उभे करता, म्हणजे तिची उत्पादन क्षमता बंद करता. की जे धान्य जे आहे ते धान्य ज्याच्यापासून तुमचा देह बनलेला असतो किंवा ज्याच्यामुळे तुम्ही जगणार असा, तीच तुम्ही तिचे हे बंद करून टाकता. बरोबर आहे. हा पहिला दोष होतो. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही आता हे बांधकाम करता, त्या बांधकाम करत असताना बारीक बारीक जीव जंतू जे असतात हे मारले जातात. तर त्यांचा काय दोष असतो बिचाऱ्यांचा, ते त्यांच्या घरात तिथे जागेत राहत असतं. पण तुम्ही मारता कारण तुम्हाला तिथे जमीन हे करायची, तुम्हाला जागा बांधायची आहे, ती घर उभं करायचं, वास्तू उभी करायची तुम्हाला. तर त्यांचे शाप आपल्या मागे लागतात. त्याच्यानंतर तिथे जे विटा वापरल्या जातात, वाळू वापरली जाते, हे कुठून आणलेली असते, काय असते आपल्याला माहिती नाही. आता येताना मला याने सांगितलं की इथे एक ठिकाणी अशी जागा आहे की ज्या ठिकाणी दोन्ही बाजूला स्मशान आहेत. ह्या मिठी नदीच्याच बरोबर कुठेतरी त्याने सांगितलं की दोन्ही बाजूला अशा ठिकाणी जिथे पहा तुम्ही की जिथे रुदन झालेलं असतं, आपण म्हणतो की जिथे लोक येऊन नको ते संस्कार करतात. हा 16वा संस्कार असतो आपल्या 16 संस्कारामध्ये, शेवटचा संस्कार असतो. तिथे लोक गोळा होतात किंवा हे होतात किंवा तिथे त्यांच्या नावाने हे होतं. तर अशा ज्या काही घटना असतात, तिथली जागा, त्या जागा किंवा तिथून आणलेली वाळू की तिथून आणलेलं काही साहित्य, हे जर तुम्ही वापरलं ना तर तुम्हाला घरात त्रास होतो. त्याच्यानंतर आपण 4 याचा जो विचार करतो, 4 भिंतींचा घरात, नुसते 4 भिंती नाही तर इथे पंचतत्वांचा आपण विचार करतो.
अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. तुमचा फ्लॅट किती छोटा असो, मोठा असो, बंगला असो, काही असो, हे 4 तत्व जे आहेत ना, हे 4 तत्व तुम्ही या घरामध्ये हे करता. पण 5व्या तत्वाचं काय हो? आकाश. जे आकाश तत्व आहे त्या आकाश तत्वाचा विचार कोणीच करत नाही. पूर्वी काय होतं की पूर्वी घराबाहेर पडलं की तुम्हाला भव्य असं आकाश दिसायचं. बरोबर आहे. आणि एक ती जी भव्यता आहे आकाशाची, जे गुरुचं तत्व आहे, जो मार्गदर्शक आहे जगाचा, त्याचं तत्व आहे तेच आज लोप पावत चाललेलं आहे. कारण 10 फुटावर माझ्या घरावर स्लॅब पडलेला आहे किंवा माझं घरच ठेकणं झालेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा तोही विचार व्हायला पाहिजे की हे घर ऍक्टिव्हेट झालं पाहिजे आणि ते ऍक्टिव्हेट राहिलं पाहिजे कायम. बऱ्याच वेळेला मी बघतो असं की बरेच लोक म्हणतात की आमच्या घरातनं काही कार्यक्रमच झालेला नाही. म्हणजे ते वास्तुशांतीच्या वेळेला काय झालं, ते असं झालं, मग आम्ही कलश पूजन केलं गेलो. कलश पूजन हा त्याच्यावरचा पर्याय नाही. वास्तुशांती ही वास्तुशांतीच आहे आणि ती करणं गरजेचं आहे. तुम्ही करतात सर वास्तुशांती? आणि पूर्ण याच्यानिशी म्हणजे व्यवस्थितशीर शास्त्रोक्त पद्धत आपण म्हणतो ना, शास्त्रोक्त पद्धतीने ते जर केलं तर तिथे निश्चित तुम्हाला चांगले परिणाम मिळतात. बरोबर आहे. सर कुंडली कुणी बघावी आणि केव्हा बघावी? कुंडली कोणी बघावी याला काही हे नाही, मर्यादा नाही. फक्त मी सांगितलं ना की शास्त्र जे आहे त्या शास्त्राला त्याची माहिती पाहिजे. आजकाल काय झालंय, शास्त्र कमी शास्त्री जास्त झाले. काहीही काय काढतात, काही त्याला लिमिट नाही. किंवा खोटं नाटक काहीतरी सांगायचं आणि घरात आले की मग ते असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, मग याच्यासाठी ते अमकं रत्न पुरा, तमकं रत्न पुरा. अहो त्याचं कितपत परिणाम होतं याचा स्टडी करा आधी. त्याच्यावर काही पुस्तकं आहेत का? जुन्या काळामध्ये काही असं सांगितलेलं आहे का? आज नुसता उंबरा तुमच्या घराचा जो आहे तो लोक लाखांचा उंबरा बसवतात. हो, मला सांगा, तुम्ही लाखाचा उंबरा बसवला म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर करोडपती होणार आहे का? त्याला कर्म महत्वाचे, ते महत्वाचं. बरोबर. नुसतं हे सांगून आणि त्या पद्धतीने करून उपयोग नाही त्याला. त्याच्यानंतर जे समजा आता पुरोहित तुम्ही बोलवणार आहात तुमच्या कार्यक्रमासाठी, ते जाणकार पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मी असं पाहतो की याच्यामध्ये जे आपले 4 मी आता हे सांगितलं ना, अग्नी, पृथ्वी, वायू, जल, तर ह्याचे घराचे जे 4 कोपरे असतात ना, त्या 4 कोपऱ्यांचं पूजन असतं. ओके. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर 8व्या मजल्यावर राहतो, तिथे कसं काय करणार? कारण बाहेरून तर करणं शक्य नाही. ज्या वेळेला बांधकामं व्हायची त्यावेळेला आम्ही बाहेरच्या बाजूने तो विधी करायचो. ओके. आणि मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की तिथे आपण दही भाताचा नैवेद्य ठेवत असतो. विशंतु भूतले नागा लोकपाला सर्वदा अस्मिन गृहे वतिष्ठन्तु आयुर्बल करा सदा, असे त्याचे मंत्र प्रत्येक याचे आहेत. आणि तिथे ते दही भात वगैरेचं आपण हे करतो. तर बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं की ते ठेवल्यानंतर लगेच कुत्रा म्हणा, मांजर म्हणा येऊन ते खाऊन जातं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असतो. ओके, बरोबर. हा, तर ते बाहेरून तुम्हाला करता येणं शक्य नाही, ठीक आहे, पण आतून तर करू शकता तुम्ही. राईट. मग आतून करा, पण तो विधी चुकवू नका. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की 5 गुरुजी बोलवतात, त्यातले कोण किती जाणकार असतात माहिती नसतं आणि ते गुरुजी स्वतःच हाताने सगळी पूजा करून टाकतात. जर समजा यजमान इंटरेस्टेड नसेल त्याच्यामध्ये, होतं असं की त्या माणसाला काही इंटरेस्ट नाही किंवा बाई इंटरेस्टेड असेल म्हणून तो म्हणतो तिच्यासाठी म्हणून मी करतोय, मला काही नाही, तो भाग वेगळा. तर मुख्य म्हणजे कसं आहे, वास्तुशांती हा आयुष्यामध्ये एखाद्या दुसऱ्याच वेळेला ही घटना घडते. फार थोडे लोक असे असतात की ज्यांनी एक फ्लॅट विकला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, असं फार रेअर होतं. नॉर्मली एकच वास्तू झाली की ती त्या माणसाच्या आयुष्यामध्ये शेवट. मग ते करत असताना तुम्ही प्रॉपरली करा, चांगल्या पद्धतीने करा. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की मोले घातले रडाया, नाही असो नाही माया. हे सगळ्याच बाबतीत आहे. बरोबर. म्हणजे जे गुरुजी येतात ना, त्यांना कितपत इंटरेस्ट असतो हा प्रश्न असतो. इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा ते उरकायच्या मागे असतात. लवकरात लवकर जाऊन दुसरीकडे करायचं. आमच्याकडे आम्ही आमच्या भाषेत त्याला म्हणतो मूर्खचमे, सुंद्रेताचमे, पयश्चमे, रसश्चमे, घृतंचमे. याचा अर्थ बाकीच्यांनी समजून घ्यायचं की आता उरका तुम्ही. बरोबर आहे. तर असं न करता तुम्ही इंटरेस्ट घेऊन ती गोष्ट करा. ओके. कारण तुम्ही स्वतःसाठी करता आहात. तुम्ही गुरुजींना सांगा बाबा तुमचं काय असेल आम्ही देऊ, तो प्रश्न नाही, पण घाईगर्दी करून किंवा कसं ते हे तसं नका करू. किंवा आमच्या प्रित्यर्थ तुम्ही कशासाठी करता? तुमचा हा रोजचा व्यवसाय आहे. आता वसंतराव देशपांडे जे होते ना, वसंतराव देशपांडेंचं कट्यार काळाचं धुसली खूप जोरात नाटक चालू होतं. तर त्यांना एकाने प्रश्न विचारला की म्हणे वसंतराव, आता जवळजवळ 1000 प्रयोग झालेले आहेत याचे आणि तुम्हाला 30 गाणी, तुम्हाला कंटाळा नाही येत का?
तर त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले की मी जरी तेच हे करत असलो, समोरचा प्रेक्षक दरवेळेला नवीन असतो माझा, आणि मला हा पहिला प्रयोग आहे असं समजून मला करायला पाहिजे. तेवढी प्रामाणिकपणा माझ्याकडे पाहिजे. त्यामुळे मी आज 30-40 वर्ष समजा वास्तुशांती करतोय लोकांची, पण मला ते जरी रुटीन असलं तरी समोरच्या माणसाला ते आयुष्यातला एकच भाग, आणि त्यामुळे तो व्यवस्थितच झाला पाहिजे असं. मग तो खरा संस्कार ज्याला आपण म्हणतो ना, तो होतो. सर, 7:30ला लोक खूप घाबरतात, तर काय प्रकार आहे 7:30? घाबरण्याचा प्रकार आहे की नॉर्मल घ्यायचं? घाबरण्याचं काहीच कारण नाही खरं म्हणजे. पण एक आहे की शनीचं जे भ्रमण आहे ते भ्रमण जर समजा तुमच्या याच्याप्रमाणे थोडं वाईट स्थानातून जात असेल किंवा ग्रहांशी वाईट योग करत असेल तर थोडाफार त्या गोष्टीचा त्रास हा तुम्हाला होतो. आणि मी तरी असं म्हणतो की 7:30 ही तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये येते. ओके. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, कोण तुमचं आहे, कोण नाही आहे, कोण बदमाश आहे, कोण तुमच्या बाजूला आहे, हे सगळं शिकवण्यासाठी. कारण 7:30 काय होतं की तुम्ही काही ऍक्शन घ्यायची म्हटली की त्याच्यावर रिॲक्शन लगेच तयार असते. तुम्ही किती चांगल्या भावनेतून एखादी गोष्ट जरी केली, समोरचा माणूस नेमका विरुद्ध त्याचा अर्थ काढतो. ज्याचं नाव 7:30. बरोबर. आणि ज्या वेळेला पर्टिक्युलरली रवीवरून, मंगळावरून असा तो शनी जातो तर त्या लोकांना थोडीशी त्रास होता. पण जर समजा शनी चांगल्या परिस्थितीत असेल, म्हणजे तो कुंभेत असेल, मकरेत असेल, किंवा उच्चीचा असेल, तुळेमध्ये असेल, किंवा चांगल्या घरामध्ये तो असेल, तर 7:30 माणसाला लिफ्ट सुद्धा मिळते. चांगली लिफ्ट म्हणजे लोक अगदी चांगल्या याच्याने सुद्धा गेलेले आहेत. किंवा पर्टिक्युलरली वृषभ आणि तुळ हे 2 लग्न असे आहेत की ज्याला शनी कारक होतो. ओके. म्हणजे वृषभ लग्नाला तो 9माचा दशमाचा कारक होतो, आणि तुळ लग्नाला तो चतुर्थाचा आणि पंचमाचा कारक होतो. ओके. हे दोन्ही याला केंद्र कोणाची स्थानं म्हणतो आपण. तर केंद्र कोणाचा स्वामी जर शनी असेल तर मी त्या लोकांना सांगतो की आयुष्यभर शनीची उपासना करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. कारण त्याच्यासारखा दाता नाही आहे खरं वास्तव. इतर ग्रह जे देत ना त्याच्यापेक्षा काही पट तो म्हणून म्हणतात ना की तो देताय तो छप्पर फाडके देताय ना, तो छप्पर झाडके देताय. बरोबर. तशी अवस्था असते. त्यामुळे 7:30 घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि मी तर म्हणतो की खरं असं कुठल्याच देवाला घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे माझ्याकडून काही एखादी गोष्ट नाही घडली, काहीतरी मोठं होईल, काहीतरी वाईट घडेल, असं कधी होत नाही. देव वाईटासाठी नाहीच आहे, एवढा भावना आहे. तुम्ही त्याच्याशी चांगलं वागा, तो तुमच्याशी चांगलंच वागेल. आणि तो क्षमाशील आहे ना. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो बा की देवांचे डोळे म्हणा किंवा हे म्हणा असं काहीतरी भयानक स्वरूप त्याचं दाखविलं जातं. असं नकोय. देव हा मुळातच कृपाळू आहे, तो दयाळू आहे. तर तुम्ही तेच भूमिका त्याची असली पाहिजे. तुम्ही त्याच्याकडे बघताना त्याच पद्धतीने बघितलं, जेणेकरून तो तुम्हाला मदत करत राहील आयुष्यभर. बरोबर. 7:30 घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आणि त्याचं जप म्हणा किंवा काही मंत्र म्हणा हे जर तुम्ही करत राहिला ना, तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाहीये त्याच्यात. बरोबर आहे. सर, आपण भरपूर वेळा बघतो की एखादी स्त्री असते, ती खूप पूजापाठ करते, देवाचं करते, घरामध्ये सत्यनारायण ठेवते किंवा भरपूर देवाच्या गोष्टी करते, मंत्रजाप करत असते 4 वाजेपासून सकाळ. पण प्रॉब्लेम त्या व्यक्तीच्या आयुष्यातच जास्त असतात. तर मग असं पण आहे का की जास्त देवधर्म केला की देव आपल्याच मागे लागतो असं? नाही, याला प्रारब्ध हे एक कारण आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो ना की त्या लोकांची कदाचित ती प्रारब्ध कर्म पूर्वीचे असे असतील की जेणेकरून त्यांना आता त्याच्यातून त्यांच्या ते जे भोग आपण म्हणतो त्या भोगातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर तो एकमेव मार्ग असतो की तुम्ही तेवढा देवधर्म करा की जेणेकरून ते वॉशआउट होऊन जातील. बरोबर. ते कर्म जे ते मागच्या जन्मीचे असतील किंवा या जन्मीचे असतील तर ते वॉशआउट होऊन जातील. मग त्याच्यासाठी ते देवधर्म करत राहतो. पण कुठल्याही गोष्टीला लिमिट पाहिजे, हे गोष्ट तितकीच खरी. एक घटना अशी बघितली, मला बघायला मिळाली की सुशिक्षित होते ते ग्रस्त, बँकेमध्ये ऑफिसर होते, चांगले सुशिक्षित फॅमिली होती. पण त्या बाई चुकून एक कोणाच्या तरी अशा याच्यात गेल्या आणि ते गृहस्थ म्हणजे असे की जे काहीतरी देवधर्म करा, सकाळपासून उठल्यापासून ते देवधर्म संध्याकाळपर्यंत करत राहा. तर ती बाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोथ्या, पुराणं, जप, ताप हेच करत बसायची. आणि शेवटी अशी वेळ आली की ते गृहस्थ बिचारे बँकेतून घरी आले ना तरी ही बाई उठायची पण नाही. एक अपेक्षा तुमची गृहस्थ म्हणून तुमची अपेक्षा काय असते? बरोबर आहे. तर कुणी आलं, आपण घरी आल्यानंतर कब्बर चहा आपल्याला विचारावा. शेवटी त्या ग्रहस्थांनी सुसाईड केली. आता याला तुम्ही काय म्हणाल मला सांगा? बरोबर. म्हणजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना एक लिमिट पाहिजे. आणि त्याच्यात तुम्ही देवधर्म करा, देवाजवळ हात जोडा, दॅट्स ऑल. पण 24 तास ते करण्याची गरज नाही तुम्हाला. आणि हे कोणी करायचं? आता बरेचसे लोक गुरुचरित्र वाचतात
गुरुचरित्रामध्ये जे काही नियम दिलेले ते नियम आजच्या मितीला तुम्ही पाळू शकत नाहीत. कारण ते नियम जे आहेत ना, हे तुम्हाला जे संन्यासी धर्म आहेत की ज्यांना दुसरं काहीच हे नाही आहे त्यांच्यासाठी आहेत ते. बरोबर आहे. की ते काय आहे की त्यांना उठायचं, सकाळी देवधर्म करायचा, एक भिक्षा मागायची, एक फिरी मारायची, गावातून जे काही मिळेल ते खायचं, परत आपलं ध्यानामध्ये मग्न व्हायचं. हेच कार्य होतं. आज तुमचं तसं नाही आहे. नाही, तुम्हाला काहीतरी उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. संसार तर करावाच लागेल. ते जर करायचं आहे तर मग 24 तास तुम्ही देवधर्म करून कसं चालेल? तर खूप त्याच्या मागे लागू नका. आणि शेवटी फ्रस्ट्रेशन पण येतं त्याच्यानी. कारण तुमची कर्म किती खराब होते हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे वर्षानुवर्ष हे करत राहिलं ना, शेवटी एक वेळ अशी येते की माणसाला फ्रस्ट्रेशन येतं की काहीच होत नाहीये, जाऊ द्या, सोडून द्या आता. आणि मग डिप्रेशन तुझ्या मगाशी म्हणा त्याच्याकडे लोक जायला सुरुवात होते. सर, आपण बघतो की मंत्रांचं एक वेगळं महत्व आहे की भरपूर लोक तपस्या करतात. मग ते तपस्या करतात म्हणजे काय, कोणत्या तरी मंत्राचं उच्चारण करतात. बरोबर. तर काय सर मंत्राचं महत्व काय सांगाल? मंत्र हा प्रकार असा, मननात त्रायते इति मंत्र. जे मनन केल्याने म्हणजे सारखं सारखं तुम्ही अंतर्मनामध्ये म्हणा किंवा तुम्ही ते करत राहिलात की ते तुम्हाला तारून नेतं. ओके. मग ते तुमचे कुठले प्रॉब्लेम्स असो त्याच्यातून तुम्ही त्या मननाच्या याच्याने किंवा त्याच्या विश्वासाने तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणून ते मननात त्रायते इति मंत्र असं म्हटलं की त्याच्यातून ते त्रात करतात, तुम्हाला बाहेर काढतात त्याच्यातून. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये लोकांची अपेक्षा मी सांगतो. आम्ही काही वेळेला मंत्र सांगतो लोकांना, ते मंत्र सांगितल्यानंतर 8 दिवसांनी त्या माणसाला फोन येतो, साहेब मी ते मंत्र सुरू केले हो पण काहीच फरक नाही पडला. अरे तुला जर मोठं काही आजार पण आलेलं आहे तर ते लगेच 1 दिवसात 8 दिवसाच्या मंत्राने बरं होईल का? त्याला विशिष्ट संख्या तेवढी व्हावी लागते. प्रत्येक ग्रहांच्या संख्या आहेत की तेवढा 1000 जर जप झाला तर त्याचे तुम्हाला उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे. तर तेवढी संख्या व्हायला पाहिजे. नॉर्मली आम्ही असं सांगतो की एखादं जर काही कार्य तुम्हाला करायचं असेल किंवा अपेक्षा असेल मोठी याची, तर कमीत कमी 1.25 लाख जप त्या मंत्राचा व्हावा लागतो. 1.25 लाख म्हणजे 1250 माळा आपण अप्रॉक्सिमेट धरून चालायचं. मग ते तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही करा आपल्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला, कारण तो मंत्र सिद्ध व्हावा लागतो आणि तो सिद्ध व्हायचा याचा अर्थच तेवढी मिनिमम संख्या त्याची झाल्याशिवाय तो मंत्र सिद्ध होत नाही. बरोबर आहे. एक तर तो योग्य व्यक्तीकडून तुम्हाला मिळाला तर तो जास्त चांगला. ओके. या माणसाला अधिकार आहे तो मंत्र द्यायचा. जसं आपण उपनयन संस्कार म्हणतो मौंजीमध्ये वडील मुलाला ते हे देतात, तो गायत्री मंत्र जो आहे तो वडील देतात. आता वडीलच स्वतः समजा गायत्री मंत्राचा जप करत नसतील तर मग काय उपयोग? त्यांना काय देण्याचा अधिकारच नाही. पण आम्ही काय करतो मग, तो मंत्र देण्याचा अधिकार आम्हाला मिळावा म्हणून तशी सहस्त्र गायत्री महम करीशी असं संकल्प करून घेतात ना गुरुजी, हे करतात ना यजमान करतो आणि मौंज होऊन जाते. बरोबर आहे. नंतर तो मुलगा करत नाही, तो भाग वेगळा आहे. पण म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये तेवढी संख्या जर तुमच्याकडून पार पडली तर तुम्हाला ते करता येतं. आणि मंत्र खूप प्रकारचे आहेत, खूप प्रकारचे. याच्यावर एक मोठा पॉडकास्ट आपण मंत्रांवर एक पॉडकास्ट होऊ शकतो. आणि खूप त्याच्यामध्ये सांगण्यासारखं पण आहे, अनुभव खूप आहेत. आता एक छोटासा अनुभव मी तुला सांगतो की कोविडच्या काळामध्ये एक साऊथ इंडियन कोणीतरी ग्रस्त होते आणि त्यांनी त्या मंत्रावर लिहिलेलं होतं. अगदी सोपा मंत्र आहे, अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम असा तो मंत्र आहे. हा मंत्र जो आहे ना, हा मंत्र त्याच्यात देवाने स्वतः सांगितलेला आहे, विष्णू भगवानाचा मंत्र आहे अच्युत अनंत गोविंद, म्हणजे की हे जो कोणी करेल त्याला कुठल्याही प्रकारचा कसाही रोग असू दे तो बरा होऊन चालला जाईल. आणि याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. कारण एक संस्कृत श्लोक असा, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. अनुभव कोणाला येतो तर ह्या सगळ्या गोष्टी, मंत्र, तीर्थ, दैवज्ञ, त्याच्यानंतर औषध, भेषज म्हणजे औषध, देव, याच्यावर तुमची जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे तुम्हाला फळं मिळतात. असं तो एक मंत्र आहे. बरोबर. तर हे तुम्ही तेवढं केलं ना तर तुम्हाला निश्चित फळ मिळेल. बरं, त्याची निगेटिव्ह हे काहीच नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट. जसं काही गोष्टी कसं आहे की काही गोष्टी नाही केल्या तुम्ही तर तुम्हाला निगेटिव्ह फळ मिळू शकतो, तसं मंत्राचं नाही आहे. आणि मी तर लोकांना ते सांगतो की आपण गृहस्थाश्रमी लोक आहोत, आपण काही संन्यासाश्रमी नाही आहे. गृहस्थाश्रमी म्हटल्यानंतर तुम्हाला सगळं माफ असतं. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कुठेही बसलेले असेल करा. हां, हळूहळू तुम्हाला ती बुद्धी झाली पाहिजे की नाही आपण विशिष्ट वेळेला तो मंत्र केला पाहिजे, विशिष्ट ठिकाणी बसून केलं पाहिजे, एकच जागा असली पाहिजे.
पण ह्या सुरुवातीपासून ह्या गोष्टी तुमच्याकडून होतील असं नाही. नाही. आता बरेचसे लोक बिचारे 2-2 तास ट्रॅव्हलमध्ये जातात. पुण्यासारख्या ठिकाणी 30-30, 35-35 किलोमीटर प्रत्येकाला ट्रॅव्हल. मी त्या लोकांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही ड्रायव्हिंग करताय ना, मनामध्ये हा मंत्र म्हणत चाला. बरोबर. काही बिघडत नाही. जेवढं होईल तेवढं होईल. तिथे माळ घ्यायची काहीच गरज नाही. नाही. एक माइंडसेट तुमचं चांगलं तयार होऊन जातं. चांगलं तयार. आणि दुसरी गोष्ट काय की मनामध्ये असं एक हे बाकीचे विचार नाही आहेत. रिकामा विचार. जपामध्ये सगळ्यात शक्ती जर कुठली असेल ना तर ती शक्ती आहे की ज्या वेळेला तुम्ही समजा एखादा जप करता त्यावेळेला वाईट विचार किंवा इतर काही निगेटिव्ह थॉट्स ज्याला आपण म्हणतो ते सगळे आपोआप बाजूला निघून जातात. आणि हे डिप्रेशन सारखा प्रकार किंवा काही अगदी सिव्हिअर आजार आपण म्हणतो त्याच्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता. बरोबर आहे. इतक्या त्या मंत्रामध्ये शक्ती आहे. चेतन, हा सर, एक शेवटचं मला सांगायचं आहे की त्याला शांती मंत्र असं आपण म्हणतो. जिथेही आपण जातो तिथे शांती निर्माण व्हावी. आता हे तुझं स्टुडिओ आहे. हो. याच्यात सुद्धा काही व्हायब्रेशन, निगेटिव्ह व्हायब्रेशन किंवा हे असतील ते निघून जावे याच्यासाठी ते. आणि मी तर प्रत्येकाला सांगेन की कुठल्याही धार्मिक कर्माची सुरुवात करताना किंवा शेवट करताना जसं आपण म्हणतो सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, सगळ्यांच्या कल्याणासाठी जसा तो मंत्र आहे तसं ह्या शांती मंत्र. ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्ति पृथिवी शान्ति आपः शान्ति ओषधयः शान्ति वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वज्ञ शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि जतो जता समीयसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयं न पशुभ्यः. ओम शांती शांती शांती. सर, खरंच मनापासून धन्यवाद तुमचं. खूप छान पद्धतीने तुम्ही समजवल्या या गोष्टी. आता ज्याही लोकांना तुमच्याकडून कन्सल्टेशन हवं असेल की कुंडली चेक बघायची असेल तर तुमचा नंबर काय सांगाल सर, त्यावरती कॉल करू शकता? माझा एकच नंबर आहे आणि तोच व्हॉट्सअपवर वगैरे तोच नंबर आहे 830877777415. हा एकच नंबर आहे माझा. तर त्याच्यावर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल कॉल करा, व्हॉट्सअप करा. सरांशी तुमचा कॉन्टॅक्ट होऊन जाईल. सर, मनापासून धन्यवाद. नमस्कार.